ओके सर, मग आता आमचे सगळ्यांचे हे करशील हो हो. ना. एनिवे, सर नमस्कार, आणखीन वेलकम. आणि आधीच तुम्हाला सांगते की वी आर ऑल व्हेरी ग्रेटफुल. सो प्लीज तुम्ही चालू करू शकता. सुरू करायचं. येस प्लीज. सुरू करायचं. होय सर. हो सर. नमस्ते. या ठिकाणी आपण मला बोलावलं याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. हा विषय मांडत असताना मला एक गोष्ट प्राधान्याने आपल्याला सादर करायची आहे की संप्रदाय जरी वेगवेगळे असले तरी या संप्रदायाची सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी मात्र समान आणि एक आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या संप्रदायाचा वेगळेपणा, त्यांचा उद्भव, त्यांचा प्रसार, त्यांचा विकास, त्यांच्यातले चढउतार हा एक भाग, आणि त्या संप्रदायाचा उद्भव आणि उद्भवाच्या समकालातील तऱ्हेतऱ्हेच्या घटना, हे असे दोन भाग याच्यामध्ये येतात. आणि म्हणून हा विचार करीत असताना प्राधान्याने मी प्रथमतः सुफी संप्रदाय घेतो. सुफी संप्रदाय आज जो मला विषय दिलेला आहे तो नाथ संप्रदाय आहे, सुफी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय. याच्या जोडीला अपरिहार्यतेने उल्लेख ज्यांचा करावा लागणार आहे तो एक महानुभाव पंथ आहे. पण ते काही जरी असलं तरी सुफी संप्रदाय हा मुस्लिम धर्माचा आहे, ही सर्वांना कल्पना आहे. याची थोडीफार जाणीव सुद्धा सर्वांना आहे. आणि महाराष्ट्रातला ही एक फार प्रधान शाखा आहे. मुळात सुफी हे मुस्लिम आहेत आणि ते मध्य देशातून, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तानातून इकडे आलेले आहेत. आणि त्यांचा इतिहास सगळ्या प्रांतात ते पसरलेले आहेत. त्याचं एक कारण असं की मुस्लिम राज्यकर्ते आणि सुफी हे दोघेही एकमेकाच्या मदतीने मुस्लिम धर्माचा प्रसार सर्वत्र करीत होते. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर विजापूर, विदर्भामध्ये पातूर, ही त्यांची, नंतर शेवटच्या काळामध्ये अहमदनगर, ही जी मुस्लिम राज्य सत्तेची केंद्र होती, त्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या केंद्र संदर्भाच्या अनुषंगाने हे सर्व सुफी आपलं काम करीत होते. पण हे काम करीत असताना हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे, पहिला सुरुवातीचा जो कालखंड होता तो गोंधळाचा होता. त्यांना समजत नव्हतं की आपण कोणत्या प्रदेशामध्ये आलेलो. आणि जसजसं त्यांच्या लक्षात आलं की येथील परंपरा, येथील संस्कृती, येथील ग्रंथरचना, येथील विद्वान आणि संतांच्या परंपरा या कितीतरी प्रतीने समृद्ध आणि वैभवशाली आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की इस्लाम शिवाय ईश्वराचा विचार इतरत्र पद्धतशीररीतीने होऊ शकतो आणि केला गेला आहे, या कल्पनेने, या विचाराने सुफी सगळे गडबडलेले आहेत. आणि म्हणून ईश्वर विषयक हिंदूंचा या भूमीतला विचार यांच्याशी तोंड देता देता सुफी शेवटी थकून गेलेले आहेत. सुफींचे 27 प्रकार आहेत, 27 शाखा आहेत त्यांच्या. 27 शाखापैकी 4 शाखा प्रधान आहेत. नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया नंतर. सॉरी, सुरू करायचं. येस प्लीज, माझा चुकून लागला होता. सुरू करायचं. होय सर, चुकून माझा झाला होता. काय नाही हरकत. तर सुफी संप्रदायाच्या 27 शाखा आहेत, पण विशेष करून महाराष्ट्राशी संबंधित 2-3च आहेत. भारताचा थोडाफार विचार केला तर सुरावर्दी हे आसाम, बंगाल, ओरिसा आणि बिहार या प्रदेशात काम करतात आहे. नक्षाबंदी आहेत हे शहाजहान काळात विदर्भात आलेले. ही फार लॅटर त्यांची डेव्हलपमेंट शाखा आहे. पण उरलेले चिस्ती आणि कादरी या 2 शाखा मात्र अतिशय जुन्या आणि प्राचीन. आज जे दिल्लीचं प्रख्यात रेल्वे स्टेशन आहे, तर हे रेल्वे स्टेशन ज्या सुफीच्या नावाने सांगण्यात तो सुफी आहे. आणि त्याने विदर्भामध्ये आणि यादवांच्या राज्यामध्ये आपल्या निजामुद्दीन हे जे रेल्वे स्टेशन आहे, हा शेख निजामुद्दीनचे हे सर्व शिष्य आहेत, हा चिस्ती होता. आणि या चिस्तीचा पहिला प्रभाव विदर्भ, खानदेश आणि महाराष्ट्रामध्ये झालेला आहे.
या सुरुवातीला ते आक्रमक होते आणि नंतर हळूहळू ते निवळत गेलेले आहेत. दुसरा जो वर्ग आहे तो कादरी आहे. कादरी सुफी हे प्राधान्याने सर्व विजापूर पर्यंत पसरलेले आहेत. पण वेदांत शाखेला झुकणारे यांचं मूळ केंद्र ग्वाल्हेर आहे आणि हे वेदांत शाखेकडे बरेचसे झुकलेले आहेत. योगाबद्दल त्यांना मोठं कुतूहल आहे आणि योग विद्येशी आणि योग वेदांताशी झुकले असल्यामुळे मराठी संत परंपरेमध्ये एकनाथांची शाखा, गुरुचरित्राची शाखा, नंतर गुलबर्ग्याजवळचं आळंद नावाचं गाव आहे तेथील दत्तात्रय संप्रदायाची आनंद शाखा किंवा इथे सोलापूर जिल्ह्यामधली नागेशाची शाखा, हे सर्व कादरी सुफीशी संबंधित असलेली सेंटर्स आहेत. आणि या सेंटर्स कडून ही सगळी मंडळी दत्त संप्रदायाकडे वळलेली आहे. आणि शेवटी परिणाम असा झालेला आहे की सुफींचा पराभव झालेला आहे आणि हिंदू साधूंचा विजय झालेला आहे. हे शब्द मी आपल्या विवेचनासाठी वापरतोय, पण वस्तुस्थिती अशी आहे की सुफींचं हे कार्य खेडोपाड्यापर्यंत पसरलेले आहे. ते वेगवेगळ्या देशातून ते आलेले आहेत आणि त्यांचा जो जो आपण अभ्यास करावा तो असं आपल्याला दिसून येतं की सुफींनी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की भारतवर्षामध्ये सुफी किंवा मुस्लिम यांचं आक्रमण झाल्यानंतर या सुफींनी जे काम केलं असेल, गंमत अशी आहे की सेतू माधवराव पगडी आणि रामपूजन तिवारी हे दोन अभ्यासक सोडले तर बाकीच्यांनी सुफीची दखल घेतली की नाही असा प्रश्न आपल्याला पडतोय. पण या दोघांनी जी दखल घेतलेली आहे त्याच्यात त्यांनी काही मुद्दे मात्र आपल्यासमोर निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत. आणि पण एक मुद्दा त्यांच्याकडून दोघांकडून दुर्लक्षित झालेला आहे. तो कोणता? तो असा की सुफींनी जेवढ्या कुराणावर टीका लिहिलेल्या आहे, म्हणजे कोणी कुराणावर टीका लिहू शकतो आणि त्या विविध स्वरूपाच्या असतात, संख्येने असंख्य असतात, विपुल स्वरूपात असतात. ही एकमेव घटना मुस्लिम धर्मामध्ये सुफींनी केलेली. इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान जे जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्यामधील साधू संतांनी सुद्धा एवढ्या विपुल प्रमाणात कुराणावर टीका लिहिलेल्या नाहीत. आणि मला असं पुष्कळदा असं वाटतं की या सुफींनी लिहिलेल्या कुराणावरील टीका निव्वळ या इस्लाम धर्तीच्या नसून ते इस्लाम होते ही वस्तुस्थिती आहे, ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पण त्याच्यावर कुठेतरी काहीतरी संस्कार इथल्या भूमीचे आणि इथल्या सांस्कृतिक प्रभावाचे झालेले आपल्याला दिसून येतात. याचं कारण असं आहे की जे कोणी बाटलेले होते, कन्वर्ट झालेले होते आणि जे कोणी स्वतःला अस्सल मुसलमान समजत होते, या दोघांचा मेळ घालायचा कसा काय? नुसतं कन्व्हर्शन झालं म्हणून ते मुस्लिम झाले असं नव्हतं. याचा गंमत गोष्ट सांगतो. कन्व्हर्शन झालं नसताना सुद्धा की तुकाराम महाराजांचे गुरु राघव चैतन्य यांच्या समाधीचा दर्गा झालेला आहे. हा दर्गा आळंद नावाच्या गावी आहे आणि त्याला त्या ठिकाणी लाडले मशायख असं म्हणतात. लाडले मशायख हे शेख शब्दाचा आदरार्थी बहुवचन आहे. म्हणजे लाडले शेख हा शब्द आहे आणि शेख हा शब्द मुस्लिम परंपरेमध्ये आपल्याकडे विद्वान आणि साधू उच्च अवस्थेचा जो ब्राह्मण असतो या अर्थाने शेख त्या अर्थाने ती टर्म वापरतात. कोणी शेख होऊ शकत नाही. आणि म्हणून लाडले मशायख हे उच्च प्रतीचे साधू होते हे त्यांना माहित होतं आणि त्यांचा जो दर्गा झालेला आहे त्या दर्ग्याचा ज्या पुजाऱ्याला किंवा अधिकाऱ्याची सनद मिळालेली आहे विजापूरच्या इब्राहिम आदिल शाह कडून, त्या सनदेमध्ये त्याचं नाव आहे दर्गा जोशी. ही टर्म आपल्याला साहेब कशी काय वाटते? दर्गा जोशी ही कल्पना आपण सहन करू शकतो, पण सनदेमध्ये उल्लेख आहे. सनदेमध्ये उल्लेख आहे. तर नंतर या शाखेचा लाडले शेख मशायख, नंतर नसरुद्दीन चिराग आणि शहाबुद्दीन ही तिघे जण तुकारामांच्या गुरु परंपरेतले आणि गुरु तुकारामाचा देवशी ज्याशी संबंध होता तो अवलिया या मोहम्मद पैगंबराचा वंशज होता आणि त्याचे 27 वंशज आणि शाखा या विजापूर, पुणे आणि या पट्ट्यामध्ये पसरलेले आहेत.
आणि ते सगळे विजापूरच्या दरबारातले मोठमोठे लोक आहेत. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं नाही की सुफींच्या प्रधान शाखेपैकी ही कादरी शाखा आहे, ही हिंदू साधू संतांशी अतिशय मिळती जुळती आहे. आणि जेव्हा गुरुचरित्राकडे आपण येतो तेव्हा गुरुचरित्रातला जो बादशाह आहे अल्लाउद्दीन अहमद दुसरा बहामनी, हा ज्याच्या काळामध्ये चाकणची भयानक कत्तल मुस्लिमांनी केलेली आहे, ती हिंदूंची केलेली नाही, ती मुस्लिमांच्या दुसऱ्या वर्गाची केलेली आहे. म्हणजे इराणी आणि भारतीय मुस्लिम, बाटलेले आणि इराणी असे जे दोन वर्ग आहेत त्याच्यातला तो संघर्ष. आणि त्याचा हा नेता होता कत्तलीचा, हा पुढे श्री गुरुचा शिष्य झाला. आणि तो त्या सगळ्यांना विचारतोय की अल्लाह जर सर्वत्र एक आहे तर देहडूमध्ये, वृक्षामध्ये आणि मूर्तीमध्ये तो नाही का? विश्वामध्ये अल्लाह जर एकच, म्हणजे असा हा प्रश्न गुरुचरित्रामध्ये आलेला आहे. आणि त्या बादशाने आपल्या दरबारातल्या सगळ्या मुस्लिम सेनापतीला किंवा जे काही विद्वान असतील त्यांना विचारलेला आहे. तर आणि हे कोण आहेत? तर गुलबर्ग्याला ज्याचा प्रख्यात दर्गा आहे, त्या दर्ग्याचे हे वंशज आहेत सगळेजण. तो जो सुफी होता दर्ग्याचा बंदे नवाज खान, तो प्रख्यात सुफी आहे दक्षिणेला. तर एक एक असा सुफींचा जर आपण विचार करायला लागलो तर तो फार प्रचंड विषय होईल. मी फक्त जुजुबी स्वरूपाचा विवेचन करतोय. आणि ते करीत असताना माझ्यासमोर एक प्रश्न होता की व्हॉट इज दर्गा. दर्गा ही काय टर्म आहे? कारण की दर्ग्यामध्ये उरूस होतो वगैरे आपण ठिकठिकाणी पाहतो, ठीक आहे काय हे. म्हणून मी विद्यापीठामध्ये नोकरीला असताना सगळ्या मुस्लिम एम्बेसीजना पत्र लिहिली आणि पत्र लिहून त्यांना एकच शब्दाचा अर्थ विचारला की व्हॉट इज मलंग. हा मलंग शब्द तुमच्या भाषेमध्ये आहे काय? आणि त्याचं डिक्शनरी मिनिंग मला पाहिजे. मी या विषयावर असा अभ्यास करतोय. महाराष्ट्रातले सगळे दर्गे मी व्यक्तिशः पायी फिरलेलो आहे, त्या ठिकाणी भेटलेलो आहे, त्याच्या सगळ्या नोट्स माझ्याजवळ आहे. आणि सगळ्या ठिकाणी झालं की मी ब्राह्मण मनुष्य आहे, पण सगळ्यांनी उदार मनाने मला ती माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचा अतिशय कृतज्ञ आहे. तर मला असं दिसून आलं की मलंग हा शब्द कोणत्याच मुस्लिम देशामध्ये नाही, पण तो आपल्याकडे दत्तात्रय सरसकट लावला जातो, एकनाथाच्या काळामध्ये लावला जातो. ही काय घटना आहे? तर याचा विचार करता करता सर्वे ऑफ लिंग्विस्टिक सर्वे भारतवर्षाचा ज्यांनी केलेला आहे त्याच्या खंडातला काश्मीरी भाषेचा ज्यांनी सर्वे केला तो सर्वे पाहण्याचा प्रयत्न केला. तर काश्मीरी प्रांतामधल्या, काश्मीरी प्रदेशातील एका प्रांतातील लोक भाषेमध्ये मला तो शब्द आढळला. आणि त्या ठिकाणी लोक भाषेचा हा मुस्लिम शब्द नाहीये, हा लोक भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ आहे धुनी लावून बसणारा योगी, तो दॅट इज मलंग. आणि त्या मलंगाच्या ट्रॅडिशन मधले जे सगळे होते ते सगळे मलंगच आहेत, ते योगी आहेत, धुनी लावून बसणारे आहेत. आणि कालांतराने मुस्लिमांनी त्यांना सराउंड केल्यामुळे हा आमचाच आहे, त्यांचं इस्लामीकरण करण्यात आलं. आणि तिथे मला उत्तर असं मिळालं की दर्गा इज नथिंग बट, हे काय आहे दर्गा? तर हे इस्लामायझेशन ऑफ द हिंदू साधू संन्यासी. आपल्याकडील हिंदू साधू त्या समाधीचं ते इस्लामीकरण आहे, दुसरेच नाही. आणि दुसरी गोष्ट उरूस आहे. मुस्लिम धर्मामध्ये कयामत 40 दिवसानंतर त्याचा तो अल्लाह निवाडा करतो, हा भाग आहे त्यांच्यातला. तर आपण बाकी उरूस दरवर्षी करतो. मग उरूस का होतो तिथे? तो उरूस जो होतो तो आपल्या हिंदू परंपरेतील पुण्यतिथीचं इस्लामीकरण आहे. म्हणजे संपूर्ण दर्गा कन्सेप्ट मुस्लिम धर्मामध्ये फक्त कबरीवर जास्तीत जास्त चादर टाकणं याच्याशिवाय दुसरं काहीही अलाव नाही. आपण मात्र दर्ग्यामध्ये जातो, नवस करतो, उदबत्त्या लावतो, हार घालतो, ते सगळं पूर्णपणे मुस्लिम विरोधात आहे. दर्गा इज अँटी इस्लाम, पूर्ण अर्थाने मुस्लिम धर्मात त्याला कुठे नाही. आणि म्हणून कोणत्याही मुस्लिम कंट्रीज मध्ये तिकडे साधू संत जरूर झालेले आहेत, आपण ते नाकारण्यात अर्थ नाही, पण कोणत्याही साधू संतांची दर्गा आपल्याला झालेला दिसत नाही, एकही कबर सुद्धा नाही. तर अशा तऱ्हेने सुफींवर
हिंदूंचा तत्वज्ञान दृष्टीने, योगशास्त्र दृष्टीने, तंत्रशास्त्र दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातलं मढीचं जे स्थान आहे ते मुळातलं नाथपंथी आहे. त्या नाथपंथी याचा त्यांनी दर्गा केला त्यांचं राज्य आल्यानंतर. तर अशा तऱ्हेचा हा संपूर्ण सुफींचा इतिहास आणि मराठीतील साधू संतांची परंपरा, नाथ संप्रदायाचा इतिहास पाहत असताना मला या सगळ्या गोष्टी आढळलेल्या आहेत. त्या ठिकाणी मी तशा नोंद केलेल्या आहेत. म्हणून सुफींच्या त्यांचा यांच्याशी संबंध आहे, महानुभावांशी संबंध आहे, नाथपंथाशी तो उघड संबंध आहे, वारकऱ्यांशी सुद्धा संबंध त्यांचा आहे. म्हणून आणि एक गंमत आपल्याला दिसून येते की प्राचीन मराठी साहित्यामध्ये संत नामावली आहे आणि संत नामावलीमध्ये अनेक नावं आपल्याला मुस्लिम संतांची आढळतात. म्हणजे संत नामावली हिंदूंची आहेत आणि या हिंदूंनी संतांमध्ये मुस्लिमांना समाविष्ट केलाय आणि आदराने त्यांचा उल्लेख करतात. हे सगळे सांस्कृतिक धागेदोरे आपण जसजसे पाहावे तसतसे मुस्लिम या सुफी संप्रदायाचा विकास, त्याचा विस्तार, त्याचा साहित्याशी संबंध, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आहेत. आणि त्याचबरोबर एक समांतर शाखा ज्याला आपण कर्मठ मुस्लिमांची म्हणतो, मौला मौलवीची म्हणतो, अशी वाहत होती. आणि यांचेच वादविवाद, यांचे संघर्ष, विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास, नगरचा इतिहास, वराडच्या इमादशाहीचा इतिहास किंवा बिदरचा इतिहास बारकाईने तपासला पण तर तिथले जे सुलतान आहेत त्यांच्या दरबारातले जे मुल्ला मौलवी आहेत त्यांच्या चर्चा ज्या काही आता आपल्याकडे चालत आलेल्या किंवा ग्रंथातून उपलब्ध होतात त्या तपासल्या तर कशा तऱ्हेचे त्या मुस्लिम मौला मौलवींना आणि सुफींना प्रश्न पडलेले होते याची दखल आपल्याला घ्यावी. आपल्याला गंमती वाटते पण या अतिशय महत्वपूर्ण असलेल्या, आपण त्याला फार फार तो फ्लोटिंग ट्रॅडिशन नव्हती, ही जी त्यांची फ्लोटिंग ट्रॅडिशन आहे. आणि मग आपल्याला असं दिसून येईल की हिंदूंच्या प्रभावाने सुफी एक जवळजवळ समांतर अशी, पूर्ण अर्थाने समांतर नाही पण आपण पुसट का होईना पण अशी एक समांतर धर्म व्यवस्था ते निर्माण करतात आहे. आणि त्यामुळे हा दारा शुकोग्रज आहे याला जे ठार मारण्यात आलंय त्याला हे कारण आहे. औरंगजेबाने त्याच्यावर तो आरोप ठेवला होता की सुफींच्या चूक आहे. मुस्लिम मोगलांनी कधीही सुफींना आपलं मानलेलं नाही, उलट त्यांना फासावर लटकवलेलं आहे असा इतिहास सांगतो. आणि म्हणून भारतातील सुफी संप्रदाय हा जवळजवळ भारतीय संस्कृती, परंपरा, लोकधारणा, समाजाची जीवनमूल्य याच्याशी याचा प्रभाव त्यांच्या याच्यावर आहे. तो जर आपण थोडासा लक्षात घेतला तर आपला इतिहास, आपल्या परंपरा अधिक बोलक्या होऊ लागतील असं मला वाटतं. मी हे जुजबीत, कारण की 2-3 विषय मला पुढचे हाताळायचे आहेत म्हणून मी हे प्राथमिक स्वरूपाचं निवेदन आपल्या समोर सादर केलेलं आहे. आपण याचा योग्य तो विचार करावा आणि मग मी पुढच्या याच्याकडे वळतो. तर आपल्याला असं दिसलं की सुफीकडून आपण जे येतो, मी आता वारकरीकडे येत आहे. तर वारकरी पंथाबद्दल मोठे उत्सुकता आहे. आणि सध्या मला भारत सरकारने इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च ही जी संस्था आहे ICHR एक पांडुरंग आणि श्री विठ्ठल याच्यावर एक प्रोजेक्ट दिलेला आहे. ते काम मी सध्या करतोय. आणि ते करीत असताना उघडच पांडुरंग विठ्ठल ही समस्या, जी समस्या आपण म्हणतो, जी अभ्यासकांनी निर्माण केलेली आहे त्याची दखल घेणं आवश्यक आहे, कारण की ते वारीशी संबंधित आहे. तर ही दखल घेत असताना काय दिसतं आपल्याला असं दिसतंय की या विषयाचे अभ्यासक आपली सगळी विधानाची आपण पाहिली, आजूबाजूचं सगळं त्याचा थोडासा आढावा आणि शोध जर घेतला तर या अभ्यासकांनी वेळोवेळी जी प्रमेय मांडलेली आहेत त्या प्रमेयाचा आपण विचार करून मांडतोय. आणि तो कसा आहे तर या अभ्यासामध्ये 3 गट मी कल्पिलेले आहेत. त्यांची नावं मी आदराने घेतोय आणि अभ्यासक म्हणून मी त्यांना मान्यता देतोय, हे मी प्रथमतः नमूद करतोय. अभ्यासकांचा एक गट जो आहे तो भांडारकर, गळखरे आणि शोभना गोखलेंचा आहे. आणि या तिन्ही अभ्यासकासमोर जो प्रश्न आहे की ही विठ्ठल मूर्ती काय आहे,
विठ्ठल परंपरा ही काय, हा विठ्ठल इथे आला कसा आणि याचा संबंध काय. हा जो भक्ती संप्रदाय असेल तर शंकराचार्यहून हा वेगळा कसा आहे, आणि शंकराचार्यहून जर वेगळा असेल तर मग हा भक्तीचा म्हणजे भागवत धर्माचा याचा प्रभाव काय. आणि म्हणून मग ते रामानुजाकडे वळले. आणि आपल्याला आठवत असेल की ज्ञानेश्वरीवर जेव्हा चर्चा होती लोकमान्य टिळक आणि जोग महाराज असताना, तेव्हा पांडुरंग शर्मा नावाचे एक मोठे जोग महाराजांचे शिष्य होते आणि ते मोठ्या आवेशाने असं सांगत असत. त्याच्यानंतर बाळाचार्य खूप तर ते मोठ्या आवेशाने सांगत छे वारकरी पंथाचा शंकराचार्याशी काही संबंध नाही, ते रामानुज आणि माधव परंपरे, म्हणजे पारंपरिक आचार्य परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांचे संबंध कोणते, आणि या संबंधातून ईश्वराचा विचार, विठ्ठलाचा विचार समोर आला का, विठ्ठल एक क्षेत्र डेव्हलप झालाय का, या विचाराने राहून राघव भांडारकर दुसरे ग खरे आणि तिसरे शोभना गोखले यांनी आपली विधानं केली. आणि त्यांनी काय हे काढलं की मुळात हे शैवस्थान आहे आणि या शैवस्थानाचं वैष्णवीकरण करण्यात आलं. हा या गटाचा थोडक्यामध्ये हा एक सूत्र आहे, विचार सूत्र आहे की पंढरपूर आणि म्हणजे पांडुरंग आणि विठ्ठल याचा त्यांनी उलगडा या तऱ्हेने केला की मुळात ते शैव आहेत आणि शैवाचं हे वैष्णवीकरण करण्यात आलेलं आहे. आणि या वैष्णवीकरणामध्ये विठ्ठल हे उत्तरपद आहे आणि शिव हे पूर्वपद आहे, पांडुरंग हे पूर्वपद. दुसरा गट जो आहे तो शंग, तुळप आणि दलरी यांनी नुसत्या प्रमेयावर काहीतरी प्रमेय यांनी ओढून काढून आणले. आणि दलरीने सरळ सांगितलेलं आहे, त्यांनी जो कल्ट ऑफ विठ्ठल ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यातलं शेवटचं वाक्य असं आहे की आउट ऑफ ख्रिश्चन फेथ आय हॅव रिटन दिस बुक. तिथे त्यांनी सरळ सांगितलं की मी ख्रिश्चन असल्यामुळे ख्रिश्चनाच्या भूमिकेतून मी सादर मांडतो. म्हणजे त्यांना शोध करायचा नव्हता. दलरीला ख्रिश्चनाचा विचार पांडुरंगाच्या किंवा वारकरी पंथावर आरोपित करायचा होता आणि तो त्यांनी कल्ट ऑफ विठ्ठल मध्ये जागोजागी मांडलेले संपूर्ण त्याची आपण मेथॉडॉलॉजी तपासून. आपण सगळे मोठे थोर अभ्यासक आहेत, माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मला मिराशीने एक सांगितलं होतं, मिराशीच्या सहवासात मी 7 वर्ष होतो आणि जामखेडकर, देगलूरकर वगैरे या मंडळींना ती गोष्ट सगळं माहिती आहे. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की कोण काय मांडतो त्याच्या विचारसरणीपेक्षा आणि प्रमेयापेक्षा त्याची संशोधन पद्धती तपासा, त्याचे मेथड ऑफ रिसर्च मेथड काय याचं मूल्यमापन करा. प्रत्येकाची मतं, प्रत्येकाची मांडणी वेगवेगळी असते, निष्कर्ष वेगळे असते. दुर्दैवाने असं झालेलं आहे की या सगळ्या अभ्यासकांचे विचार आणि मांडणी आपण स्वीकारलेली आहे, पण त्यांच्या मेथडचा, संशोधन मेथडचा ज्या प्रमाणामध्ये आपण दखल घ्यायला पाहिजे होती रिसर्च मेथॉडॉलॉजीची, त्या प्रमाणामध्ये आपण घेतलेली नाही. आणि त्यामुळे काय झालं, सोनखायवार आणि ढेरे यांनी ज्या काही कवी कल्पना केलेल्या आहेत, फंटास्टिक कवी कल्पना, त्याला जसं काही आधार नाही आणि अतिशय जरा कडक शब्द वापरायचा तर दे आर एज्युकेटेड इलिटरेट, एवढं या वचनाशिवाय त्यांच्याबद्दल विवेचनच केली नाही. तरी पण त्यांची अभ्यासकांची ती करत असताना एक गोष्ट आपल्याला दिसते की यांनी सोशॉलॉजी, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र, मग त्याच्यात फोकलोर वगैरे सर्व, तर त्यांना प्राधान्य देऊन हे विठ्ठलाचं प्रमेय आम्ही सॉल्व्ह करतोय ही त्यांची भूमिका आहे आणि त्याच्यानुसार ते सगळे विवेचन करतात. एवढंच काय, पंढरपूर हे शिवस्थान आहे, या शिवस्थानाचं वैष्णवीकरण झालेलं आहे आणि ते रामानुज नंतर होयसर राजा विष्णुवर्धन यांच्यामुळे विठ्ठल आणि पांडुरंगाला हे भांडारकर आणि शोभना गोखले वगैरे मंडळी चालणार. त्याच्या पुढचे अभ्यासक जे आहेत शंगो, तुळप आणि दलरी, ते वसंताचे हा एक विरगळ आहे, विठ्ठला विरगळ आहे. आणि विठ्ठला जर विरगळ असेल म्हणजे तुळपुळ्यांच्या याच्यामध्ये तर धरसोडपणाची परिसीमा आहे. त्यांनी प्राचीन मराठी कोरीव लेख लिहिले, संपादित केले. त्या प्राचीन मराठी कोरीव लेखातील विठ्ठल विषयकची विधानं त्यांची
त्यांचे निष्कर्ष आणि त्यांनी मांडलेली ही विठ्ठल विषयकची थेरी याचा कुठेही ताळमेळ नाही. अति प्रचंड प्रमाणामध्ये विसंगती आहे. जर विरगत असेल आणि त्यांची थेरी कशावर ठरली आहे? लिहा चरित्राच्या एका लेळीवर. आणि ढेरे आणि हे सोनथामर त्याच वर्गामधले आहेत. लिहा चरित्रामध्ये एक लिहा अशी आलेली आहे की चक्रधर त्या महदंबा विचारते की इथे सगळी यात्रा भरते, हा विठ्ठल कोण आहे? तर ते चक्रधर म्हणतात की हा एक दरोडेखोर होता आणि हा गायीचं रक्षण करता करता मरण पावला, हा एक विरगळ आहे. संपलं. आणि म्हणून हा विरगळ म्हणजे विठ्ठल या थेरीकडे दलरी गेलेले आहेत, ढेरे गेलेले आहेत, तुळपुणी तो विचार मांडलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कोलत्यांची साक्ष काढलेली. आता या विधानाला आपण हसावं की रडावं हेच कळत नाही. गंमत अशी आहे की कोलत्यांना किती लिहाचरित्राच्या पोथ्या मिळाल्या. कोलत्यांशी माझा अतिशय परिचय जवळचा होता, की व्यक्तिगत बोलतोय. कोलतेमुळे मी विद्यापीठामध्ये गेलो हे मला आपल्यासमोर सांगायचं. पण कोलतेंना महानुभाव लोकांनी 35 पोथ्याच्या ऐवजी 36वी पोथी दिलेली नाही आणि त्या सगळ्या अर्वाचीन पोथ्या होत्या. लिहा चैत्राच्या आतापर्यंत आणि महानुभावाच्या मी ज्या पोथ्या पाहिलेल्या त्या 5,500 आहे आणि 3,500 पोथ्याची सूची आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की त्याच्यामध्ये आमच्या काही अडचणी आहेत, आमच्या काही मर्यादा आहेत. त्याच्यामुळे ते काम आम्हाला करताना अर्थ नाही मिळालेले. तर ती सूची करीत असताना एकट्या लिहा चरित्राच्या 150 पोथीची नोंद मध्ये आहे. मी आपल्याला त्या 150 पोथीची नोंद पूर्ण वाचून दाखवू शकतो, परंपरा सांगू शकतो, त्याच्यामध्ये आपला फार वेळ जाईल. पण महानुभावांची लिहा चरित्राची परंपरा तपासत असताना ती वारकरी आणि नागपंथाशी तिथून आलेली आहे आणि त्याच्याशी मिळती जुळते म्हणून हा मला मुद्दा मांडला की माहीम भट्टांनी लिहा चरित्र लिहिलं आणि पुढे कालांतराने राजवाड्याने त्या लिहाची उकळ केल्यानंतर ते एडिट झालं. ते पण त्याच्यापेक्षा इतर पोथ्यात असा काही मजकूर आहे का ज्या लिहेच्या एका लिहेच्या आधारे सोनथायमर, दलरी, ढेरे, तुळपुळे हे विठ्ठलाला विरगळ मांडतात आहे आणि पुरावा म्हणून आम्हाला सादर करतात आहे. तर त्या पुराव्याबद्दल महानुभाव लोक एकमताने तो पुरावा सादर करतात आहे काय? हा प्रश्न विचारला आपण तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून महानुभावांच्या लिहा इथे मी सुद्धा माझी गडबड झाली तर मी तुम्हाला आता इथे पोथी दाखवली. माझ्यावर लिहा चरित्राच्या अनेक पोथ्या माझ्या संग्रहामध्ये आणि त्याच्यामध्ये काय की लिहा चरित्राचा जो आज अभ्यास होतो तो प्रिंटेड वरून होतो. आता प्रिंटेड वरून अभ्यास होतो कॉलेजमध्ये, याच्यात दोष देण्यात कोणाच काही नाहीये. पण अभ्यासकांनी मात्र माझं विधान असं आहे की अभ्यासकांनी मात्र याच्यावर प्रिंटेड मटेरियल विश्वास न ठेवताना संशोधनाचे इतरही काही साधन सामुग्री आहे काय आणि ती उपलब्ध होत असताना ती दुर्लक्षित करावी का या मुद्द्याकडे मला आपलं लक्ष सगळ्यांचं वेधून घ्यायचं आहे. आणि म्हणून लिहा चरित्राचा अभ्यास करीत असताना फॉर्मेशन ऑफ लिहा चित्र कसं झालेलं आहे. मुळामध्ये माहीम भट्टाने तो ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर रिद्धपूरला वराडा तो तयार झाला. नागदेवाचार्याच्या याच्याकडे चक्रधराच्या नंतरची ही घटना आहे, म्हणजे शके 1194च्या नंतरची. आणि लिहा चरित्राची निर्मिती शके 1200 पर्यंतची आहे. शके 1194 ते 1200च्या दरम्यान केव्हा तरी तो ग्रंथ निष्पन्न झाला. तो निष्पन्न झाल्यानंतर नागदेवाचार्यांनी काय केलं, लिहांचे पाठ द्यायला सुरुवात केली आणि ते पाठ 1 नाही 2 नाही तर 22 ते 27 आपल्या शिष्यांना पाठ देण्यामध्ये त्यांची भूमिका होती. ग्रंथ तोंड पाठ करणं. आता सगळा ग्रंथ नसेल तेव्हा काही महत्वाच्या लिहायचं आहे, म्हणजे लिहा चरित्राची मौखिक ओरल ट्रॅडिशन ही तयार झाली. 27 शिष्यांना दिल्यानंतर एका शिष्याला जर समजा 25, दुसऱ्याला 30, चौथ्याला 50 जे काही संख्या असेल असं आपण केलं तर 27 पाठ तयार झाले.
सर 1 मिनिट थांबा, तुमचा आवाज येत नाहीये. मॅम त्यांना आवाज जात नाहीये मला वाटतं. मी फोन करते, 1 मिनिट. सर आवाज येत नाहीये तुमचा आम्हाला. हॅलो, येतोय आवाज? नाही, बोला, तुम्ही बोलायचं. चालू करू आता? ऐकू येतं प्लीज? ऑडेबल आहे? हो सर, येतोय आता आवाज. मगाशी तर या आवाज गेला होता. सुरू करू ना मॅडम? 1 मिनिट मॅम, कुठून सुरू करायला सांगू सरांना परत? मॅम तुम्ही अनम्यूट करा ना. वी हॅव ॲटलीस्ट लॉस्ट 5 मिनिट्स. म्हणजे ते तुम्ही म्हणत होतात लीला चरित्रचे काहीतरी 27 भाग असं काहीतरी म्हणत होतात मध्ये. आणि ते पाठ त्या 27 पाठ त्याची तयार झाली, ओरल पाठ तयार झाली त्याची. आणि त्या ओरल पाठातून मग त्यांनी लीळाचे त्याची पुनर्मांडणी जी केलेली आहे त्याला सातीरूप चरित्र असं नाव आहे. तर या सातीरूप चरित्रामध्ये अज्ञात चरित्र जे आहे ते फार महत्वाचं आहे. पूर्वार्ध हे चक्रधराचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. पण सातीरूप चरित्र आजच्या भाषेत ते त्याचं किलपर्व आहे, ते त्याचे अपेंडिक्स आहे. कारण लीळाचरित्राचा अभ्यास करताना ते काय म्हणतात आहे महानुभावी अभ्यासक, की 4 घटकांनी आम्ही लीळाचरित्राचं प्रामाण्य मानतो. लीळाचरित्राचं प्रामाण्य आम्ही 4 तऱ्हेने आम्ही सादर करतो. बरं, एक व्यक्ती, दुसरं स्थान, तिसरं घटना आणि प्रसंग यांची संगती, आणि चौथा काल. हे 4ही घटक जर मिळते जुळते असतील, परस्परांशी संवादी असतील, तर ती गोष्ट प्रमाण, म्हणजे ते प्रमाण चरित्र, ते ज्ञात चरित्र. आणि याच्यातलं 1-2च आहे, आणि 4 पैकी 4ही घटक नसतील तर ते अज्ञात चरित्र. म्हणजे चरित्र आहे चक्रधराचं, पण 4 पैकी त्यापैकी एखाद्या स्थळाची माहिती नसेल, एखाद्यास हे वचन कोणाचं आणि व्यक्तीची माहिती नसेल, किंवा एखाद्या कोणत्या स्थळाबद्दल आहे याच्याबद्दल मतभेद असतील, तर तो सगळा भाग ते अज्ञात चरित्रात देतात. आणि अशा स्वरूपाची अज्ञात चरित्राच्या लीळा 176 आहे. सगळ्या लीळा चरित्रात 670 लीळा आहेत पूर्वार्ध उत्तरार्धामध्ये, आणि अज्ञात चरित्रामध्ये 176 आहे. हे एवढं सांगण्याचं कारण असं की नाथ पंथातले जे अनेक सिद्ध साधक जे आहेत यांचे उल्लेख अज्ञात चरित्रामध्ये येतात. चक्रधराच्या तोंडी काही भाग आले नाही, पण उरलेला बराचसा भाग
ज्यांची माहिती आपण पुढच्या याच्यात आपण पाहतोय हे अज्ञात चरित्रातून घेतले. कोलते सारखं, कोलते, वाना देशपांडे, यकू देशपांडे ही विदर्भातली जी मंडळी आहे ते आम्हाला नेहमी सांगत असत की अज्ञात चरित्र याकडे दुर्लक्ष करू नका. ते किती प्रमाणात महत्वाचं आहे हे तुम्ही ठरवा, परंतु ते टाकवून बाजूला करू नका, दुर्लक्षित करू नका. ते अतिशय महत्वाचं आहे. तर अशा याच्यामध्ये प्रमाण लीळा म्हणून विठ्ठलाची लीळा नाहीये. विठ्ठलाची लीळा नाहीये. म्हणजे लीळा चरित्राचे संपादक मुरार मल्ल व्यास, त्याच्यानंतर याचा हा मुरार मल्ल व्यास, त्याच्यानंतर दत्तोबास तळेगावकर ही जी मंडळी आहेत यांनी त्या संशोधित संहिता तयार केल्या. म्हणजे आजची एडिटिंग पद्धती, आजची रिसर्च पद्धती, पाठ संशोधनाची, क्रिटिकल टेक्स्टची, त्याच्यापेक्षा ते वर गेलेले आहेत. ते इतकं गेलेले आहेत की एका पाठाचे सगळे पाठाचे पर्याय देतात ते. आणि शेवटी ते काय म्हणतात, इति स्वमती पाठ, हा माझा स्वमती पाठ आहे, स्वमती अशी नोंद करतात. प्रिन्सिपल्स ऑफ एमेंडेशनची ही अगदी पराकाष्ठा आहे अगदी. तर अशा सुपाची प्रगत संपादन पद्धती ही महानुभाव पंथामध्ये आढळते. आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाचा किंवा कुठेही याचा विरगळाचा लवलेश सुद्धा नाही. याचा सरळ अर्थ आहे की ती लीळा उत्तर काळामध्ये इंटरपोलेटेड झालेली आहे. ती प्रमाणभूत आणि अशी जी ज्याच्याबद्दल महानुभाव महंतच शंका व्यक्त करतात आहे ती स्वीकारत नाहीये. तिच्याबद्दल ते म्हणतात की दुय्यम स्वरूपाची आहे, ही काही चक्रधराच्या तोंडीची नाही. तर ती प्रमाण समजून दलरी आणि डेरे किंवा तुळपुळे हे विधानावर विधान करतात आहे. यांना कितपत महत्व द्यायचं, कितपत स्थान द्यायचं, संशोधनामध्ये याचा काय, याची चिकित्सा कशी करायची हे मी आपल्याला सोडतो. आपण त्याचा विचार करू शकाल. आणि म्हणून महानुभाव पंथ आणि लीळा चरित्राचा अभ्यास करीत असताना हा जो गट आहे की हा नगण्य गट आहे माझ्या दृष्टीने. दलरी, त्याच्यानंतर डेरे आणि त्याच्यानंतर सोनताई, या लोकांनी आपल्या कल्पना इम्पोज केलेल्या आहेत विठ्ठल पांडुरंग थेरीवर त्याच्याबद्दल. आणि म्हणून मी आता दुसरा विषय करतो की विठ्ठलाचा विचार करताना कोणत्याही अभ्यासकांना जे 4 प्रश्न पडतात, 4 गोष्टी येतात त्या या आहेत. एक, पांडुरंग आणि विठ्ठल एक आहे. पांडुरंग आणि विठ्ठल यांचे, पांडुरंगाला विठ्ठल काय म्हणतात, विठ्ठलला पांडुरंग का म्हणतात, दोन्ही एकच आहे वगैरे वगैरे. दुसरं आहे भीमा नदीच नदी, तिसरं आहे पुंडलिक आणि चौथा आहे पंढरपूर. तर हे 4 जे प्रश्न आहेत हे विठ्ठल आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित. याचा आपण विचार जर केला तर विठ्ठलाची पूजा अर्चा कुठे कुठे होती, कोणकोणत्या ठिकाणी होती, हा प्रश्न आपल्या समोर येईल की पंढरपूरमध्येच आहे फक्त. तर मला असं दिसून आलं की या अभ्यासकांनी विठ्ठलाची पूजा असणारे ताम्रपट शिलालेख, कमीत कमी उल्लेख असणार, विठ्ठल विषयक असंख्य उल्लेख असणारे शिलालेख, ताम्रपट आज आपल्याजवळ आहेत, आज ते उपलब्ध आहे. आणि त्यांचा जर आपण शोधच जर घेतला नाही, त्यांच्याबद्दल आपण जर विवेचनच जर काही केलं नाही, तर आपण नुसत्या थेरीवर, आपल्या स्वकल्पित विधानावर आपण पांडुरंगाचं आणि विठ्ठलाचं विवेचन करतो असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून कितीतरी असे शिलालेख आणि ताम्रपट आहेत की ते त्यातला एक पांडुरंगपल्ली ताम्रपट आहे. असे शिलालेख आणि ताम्रपट किती आहेत मी आपल्याला नुसती यादी वाचून दाखवतो महत्वाची, की ज्या शिलालेखामध्ये की जे कोणतेही ताम्रपट आणि शिलालेख या सगळ्या अभ्यासकांनी विचारतच घेतले. आणि विचार न करतानाच या लोकांनी विठ्ठल विषय, माझा प्राधान्याने आक्षेप तुळपुळे, ढेरे, दलरी या मंडळीवर आहे. शोभना गोखले आणि भांडारकर यांनी काही शिलालेख तपासले, पण सगळे तपासले गेलेले नाही, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आता माधव वर्माचा शिलालेख आहे आणि हा दानाचा शिलालेख आहे. स्थान आहे ओरिसा. माधव वर्मा हा गंगवंशीय राजा आहे. इपिग्राफिक ऑफ इंडिया व्हॉल्यूम 24 मध्ये त्याचा लेख आलेला आहे, शके 578. आणि तिथे शब्द आलेला आहे त्या दानपत्रामध्ये, पंढर मातृ स्वामी.
पंढर मातृस्वामी असा हा उल्लेख, एका ब्राह्मणाचा उल्लेख दान देताना हा माधव वर्मा ओरिसा मधला राजा करतोय. त्याचा काल आहे 578 शके. आणि ही सगळी मंडळी कुठपासून विचार करून राहिली? होयसळ राजापासून, 1100 पासून करून राहिलेली. म्हणजे 600 वर्ष किंवा 400 वर्ष हा दानपत्राचा उल्लेख असताना पंढर मातृस्वामी, पंढर म्हणजे पांडुरंग, सरळ सरळ उल्लेख आहे. दुसरा मी सांगतो, पांडुरंग पल्ली ताम्रपत्र, याचा मिराशीने याचा पुन्हा संपादित केलेला आहे तो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे आमराज, हा आंध्रामधला आहे. सगळे इसवी सन 970 इपिग्राफिक ऑफ इंडिया मध्ये हा ताम्रपत्र प्रसिद्ध झालेले आहे. आणि इपिग्राफिक ऑफ इंडिया व्हॉल्यूम 5 आणि याच्यामध्ये काडू विठ्ठेश्वर हे पद आलेले आहे. आता काडू हे तेलुगू पद आहे, ते उप आहे. मूळ शब्द आहे विठ्ठेश्वर, विठ्ठलेश्वर. तर विठ्ठेश्वर या नावाने हा ताम्रपट 970 म्हणजे शके 800 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आला होता. त्याच्यानंतर पुढचा जो आहे याच्यामध्ये पांडुरंग हे व्यक्ती नाव आलेलं आहे आणि विठ्ठेश्वर हे देवाचं नाव आलेलं आहे. ही घटना केव्हाची आहे? ही घटना शके 800 मधली आहे. तर आणि इथे आणि हा जो ताम्रपट आहे, डॉक्टर कुमुद कानिटकर याचा हे करतील असं मी वाटतोय की हा जो आहे याच्यामध्ये याचं नाव आहे पाशुपत पर्वती शाखा. पाशुपतांची जी पर्वती शाखा आहे, श्री शैल पर्वतावर उद्भवली जी शाखा आहे, त्या शाखेशी संबंधित हे सगळे शैव आहेत आणि ते पांडुरंग आणि विठ्ठेश्वर याचे पूजक आहेत. त्यानंतर आपण येतोय नागपूरचा बर्डी लेक, चालुक्य विक्रमादित्य 7वा शके 1102 यामध्ये विठ्ठपै असं नाव आलेलं आहे आणि त्याचा कालखंड तो शके 9. आणि हा राजा याचा शासक जो होता तो लातूरचा होता, म्हणजे तो महाराष्ट्रामधला होता. म्हणजे विठ्ठपै हे नाव 900 मध्ये किंवा 822 मध्ये शकामध्ये हे महाराष्ट्रात होतं. त्यानंतर पळसूरचा हा राष्ट्रकूट 3ऱ्या काळातला आहे आणि या ठिकाणी याचा सामंत जो आहे तो चेल्लकेतन आहे, राष्ट्रकूट कृष्णाचा. आणि तो खाली कर्नाटकामध्ये स्वारीवर गेलेला आहे आणि त्याचा उल्लेख येतो कलिविठ्ठ, सामंताचा उल्लेख कलिविठ्ठ, तो कलियुगातील विठ्ठल, इपिग्राफिक ऑफ इंडिया 16वा व्हॉल्यूम आणि कालखंड येतो शके 9 इसवी सन 945. तर कशा तऱ्हेने आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रात हे शिलालेख आणि ताम्रपट विखुरलेले होते हे दिसते. याच ठिकाणी राष्ट्रकूट 3रा याचा उल्लेख जो आलेला आहे बरं, त्यांनी जे एक दान दिलेलं आहे तर ते दान पाहण्यासारखं आहे. ते दान असं आहे, हनगलचं आहे. हनगल जवळचं गाव आहे पळसूर. बहुतेक पळुसकर जे होते आपल्याकडचे गायक त्यांचे मूळ गाव आहे. तर हा शिलालेख आहे इपिग्राफिक ऑफ इंडिया 16व्या व्हॉल्यूम मध्ये आणि त्याच्यामध्ये आलेले दिंडेश वरद ओंकार शिव भट्टारक. दिंडेश वरद राष्ट्रकूट 3रा काळ म्हणजे इसवी सन 945 मध्ये पद येत आहे दिंडेश वरद ओंकार भट्ट शिव भट्टारक. हे शिव भट्टारकावरून तो पाशुपत आहे, उघडच आहे. आणि दिंडेश वरद याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पुंडलिक वरद हरी विठ्ठल, म्हणजे हे दोन्ही जो उल्लेख जवळजवळ ठेवले ते वरद शब्द का कसा येतो याच्याकडे आपण जाऊ शकतो. आणि त्याही पेक्षा महत्वाचं असं आहे की दिंडी हा शब्द कन्नड आहे आणि त्याचा अर्थ शिव आहे. तर दिंडीचा प्रमुख दिंडेश, आमच्या दिंडीचा प्रमुख विठ्ठल आहे, शिव आहे आणि तो कुठे आहे? दिंडीर वनामध्ये. आणि पंढरपूरचा आसपास हा सगळा दिंडीर वनामध्ये प्रसिद्ध होता अशा आख्यायिका आणि पौराणिक कथा आहेत. म्हणून राष्ट्रकूट काळापासून पांडुरंगाचं स्थान दिंडेश वरद आणि नंतर ते पुढे विठ्ठल वरद असं झालं. तर दिंडी हा शब्द जो आहे शिवाच्या दर्शनाला जाणारा भक्तांचा समूह, दॅट इज दिंडी. तर दिंडी आणि वारी
माझ्या माहितीप्रमाणे वारी सुद्धा हा कन्नड शब्द आहे. आणि विशिष्ट तारखेला विशिष्ट याला जाणं, तो वारी असा त्याचा अर्थ होतो. आता आजकाल तो प्रचलित झालेला आहे. तर दिंडेश वर्ग हे शिलालेखातले. नंतर अनंत वर्मा हा गंगवंशीय राजा आहे. आतापर्यंत भांडार वगैरे सगळ्या मंडळींनी होयसळ राजांचा विचार केलेला आहे. कर्नाटकातला हा राजवंश आहे आणि यांनी ओरिसामध्ये राज्य स्थापन केलेलं आहे. याचा शिलालेख दानपत्र आहे इपिग्राफिक ऑफ इंडिया व्हॉल्यूम 3 पान 2 वर. हा काय म्हणतोय दानपत्रामध्ये, कौशिक गोत्र राजाने दान दिलेलं आहे. कोणाला? कौशिक गोत्र विष्णू विठ्ठ देव सुत शके 726. कौशिक गोत्रातला विष्णू देव सुत, विष्णू देवा विठ्ठू देवाचा पुत्र. इथे विठ्ठ शब्द आलेला, विठ्ठ शब्द आहे तो ओरिसामध्ये. नंतर याच अनंत वर्म्याचा दुसरा शिलालेख टेक्कली ताम्रपट, तो तिथे या ताम्रपटात त्याचा काल आहे शके 778. आणि तो काय म्हणतो, हरिश्चंद्र पुत्र विठ्ठ. इथे विठ्ठ रूप आले आणि विठ्ठ हे रूप शके 1002च्या शिलालेखामध्ये सुद्धा आपल्याला आढळतं. तो शिलालेख आहे इथे कर्नाटकातला, म्हणजे आजचा हंपी वगैरे परिसरातला. आणि त्यानंतर ही राष्ट्रकूट राणी आहे. राष्ट्रकूट राणी आहे ध्रुव, राष्ट्रकूट ध्रुवाची राणी आहे. हिचं नाव श्रील महादेवी. हिचा ताम्रपट भांडारकरांनीच प्रसिद्ध केलं आहे. आणि त्या ताम्रपट तो जो आलेला आहे इपिग्राफिक ऑफ इंडिया 22वा व्हॉल्यूम. आणि त्याच्यामध्ये ही राष्ट्रकूट राणी काय म्हणते, ती स्वतः या चालुक्य वंशाची राजकन्या आहे. आणि ती असं म्हणते, विष्णुवर्धन विठ्ठरस राजदुहिता. विष्णुवर्धन विठ्ठरस, विष्णुवर्धन विठ्ठरस हे शब्द पाहण्यासारखे. हा कचंगीचा वेंगीचा राजा होता, त्याची मुलगी होती. आणि तिचा कालखंड आहे शके 820च्या दरम्यानचा. आणि पुढे हे पाहिल्यानंतर मग आपल्याला दिसून येतं की हे सगळे पुरावे छापल्या गेलेले असताना, बरं अशा साधारण इतर ठिकाणी छापले गेले होते. इपिग्राफिक ऑफ इंडिया या भारदस्तन प्रमाणभूत अशा मासिकात छापल्या गेलेले. आणि माझ्यासमोर प्रश्न आधी आहे की हे सगळे थोर अभ्यासक यांच्याकडून हे सगळे ताम्रपट वगैरे असं काय झालेलं आहे, म्हणजे यांनी याची दखलच काय घेऊ नये, हा सगळ्यात माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि मग पुढे आपल्याला असं येतं की फ्लीट आणि किल्हॉर यांनी एक ताम्रपट प्रसिद्ध केलंय. तो कीर्तिवर्मा चालुक्य राजाचा आहे शके 679. आणि ते करत असताना त्या ताम्रपटाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की हा कुठला आहे, हा भांडार विठ्ठगे. तो पहिला तो फ्लीटने तपासत छापला, त्याच्यानंतर किल्हॉरने त्याचं पुन्हा एडिट केलेलं आहे. आणि त्याने असं सांगितलंय की भांडार विठ्ठगे म्हणजे आजचं भांडारग गाव, आधी ते गाव आहे खेडेगाव, हा तिथला ताम्रपट आहे. तर हे त्यांचं विधान, हे त्यांचं वाचन यापासून मी दूर आहे. मला हे त्यांचं मान्य आहे. आज त्या गावाला भांडारग कवठे असं म्हणतात. आपण सोलापूर जिल्ह्याचा नकाशा जर पाहिला तर त्या ठिकाणी ते भीमा नदीच्या तीरावरचं गाव आहे आणि भांडारग कवठे त्याचं नाव. आता कवठ शब्दाचा विठ्ठग शब्द कसा काय होतो? या सगळ्या लोकांनी कवठ शब्द असताना विठ्ठगे असताना कवठ शब्द घेतला आणि त्या कवठ गावाचा अर्थ काय, सरळ मूळ रिडिंग असते भांडारग विठ्ठगे. भांडार विठ्ठगे हे भांडा प प ब ब म समवाचक आहे, ओष्ठवर्ग नाहीत. प प ब म्हणजे पांडुरंग विठ्ठगे. हे जर आपण असं हे केलं तर या शिला ताम्रपटाचा उकल होतो, या भीमा नदीवरचा पांडुरंग विठ्ठग असा सरळ होतो. तर अशा स्वरूपाची ही शिलालेखाची आणि ताम्रपटाची मी काही नमुने म्हणून दिलेले आहेत. माझं फाईल भरलेलं आहे. तर अशा स्वरूपाचे ताम्रपट आणि शिलालेख हे जर आपण नीट तपासले, एक नमुना आपल्यासमोर मी सादर केलेला आहे, तर आपल्याला दिसून येईल की शके 500 पासून अनंत वर्मापासून आपल्याला विठ्ठलाचे उल्लेख येतात आहे, गंगवंशांची येतात आहे, चालुक्यांचे येतात आहे, वेंगी चालुक्यांचे येतात आहे. तर ते सगळे नाकारून
ते सगळे दुर्लक्ष करून मला काहीतरी माझ्या कल्पित थेरी मी त्यांच्यावर आरोपित करून पांडुरंगाबद्दल आणि विठ्ठलाबद्दल आपण विधान करायची, हे कितपत योग्य आहे, हे कितपत संयुक्तिक आहे, हे मी आपल्या समोर सादर करतो. आणि माझ्या विवेचनाचा जो तिसरा टप्पा आहे तो नाथपंथाचा आहे आणि त्याकडे मी नाथपंथाचा अभ्यास घेत असताना मागच्याच आपण असं पाहिलेलं आहे की हा पंथ शिव आणि शक्ती उपासक आहे, तंत्रप्रधान आहे. आणि कानिटकर मॅडमना याच्याबद्दल मोठी आस्था होती, त्यांनी मला वारंवार याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे. पण मला काही ठिकाणी असं दिसून आले विवेचनाच्या ओघाने की नाथांच्या ज्या नामावळी आहेत, माझा जो ग्रंथ आहे नाथ संप्रदाय म्हणून, त्याच्यामध्ये मला जेवढ्या नाथ नामावळी उपलब्ध झाल्या तेवढ्या मी तिथे दिलेल्या. आणि त्या नाथ नामावळी देत असताना त्याच्यातले नवनाथ कोणते वगैरे याचं विवेचन केले. पण काही नाथ सिद्ध असे आहेत की ज्यांचे उल्लेख महानुभाव परंपरेमध्ये येतात, मगाशी मी जे आपल्याला सांगितलं. आणि ते नाथ सिद्ध जर आपण घेतले तर ते कोणकोणचे आहे, त्याच्यामध्ये घोडाचुडी एक आहे. घोडाचुडी एक आहे. हा घोडाचुडी नाथ जो आहे हा आजच्या हम्पी भागामध्ये होता. आणि चक्रधर, महानुभाव पंथाचे चक्रधर हे हम्पी, तुंगभद्रेला पूर आला होता, तो पूर ओलांडून ते गेलेले. ही घटना आहे शके 1185. आणि घोडाचुडीची त्यांची भेट झाली नाही, पण त्यांच्या शिष्याची भेट झाली. आणि म्हणून घोडाचुडी हा एक नाथ आहे, पण तो नवनाथातला नाही आहे. म्हणजे लिहाचरित्रातले जे आहेत त्याचे 3-4 थर आहेत. 3-4 थर आहेत. सगळेजण नाथ सिद्ध एकाच परंपरेतले, एकाच शाखेतले आणि एकाच पद्धतीचे नाही, वेगवेगळ्या शाखेतले, वेगवेगळ्या शाखेमधले. तर आपल्याला असं दिसून येईल की बहुडी नावाची एक नाथ योगिनी होती, तिची कामाक्षी नावाची शिष्या होती. ही कामाक्षी शिष्या महानुभावांचे पहिले कृष्ण चांगदेव चक्रपाणी हे उज्जैन याला होते, द्वारकेला होते. आणि त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याशी असली की ही योग मुद्रा माझ्याशी तुम्ही करा. ती सेक्सी किंवा मग एका मुद्रेशी संबंधित योग मुद्रा होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते नाकारलं आणि शेवटी त्यांनी देहत्याग केला. पण ते ही जी योग मुद्रेची शाखा असली, जी बहुडी आहे किंवा कामाक्षी आहे, ही चक्रपाणीशी संबंधित असल्यामुळे, भेटल्यामुळे तिचा कालखंड निश्चित येतो शके 1100 ते 1142. ही शके 1142 मध्ये. या चांगदेव चक्रपाणीचे शिष्य आहे ते गोविंद प्रभू आहे. हे गोविंद प्रभू अनेक नाथ सिद्धांच्या यादी सिद्ध म्हणून येतात. आणि म्हणून चांगदेव चक्रपाणी आणि नंतर गोविंद प्रभू आणि गोविंद प्रभूचे चक्रधर, तर या तिघांचे आणि तिन्ही महानुभाव पंथाचे प्रधान शिल्पकार आहेत. पहिले 3च आचार्य आहेत. ते तिघही जण यांचा कालखंड जर पाहिला तर शके 1080 ते 1128 किंवा 1142 पुढे जातात. गोविंद प्रभू 1209 ला गेलेले. तर 1080 ते 1212 या कालखंडापर्यंत हा 120 वर्षाचा जो कालखंड आहे, या 120 वर्षाच्या कालखंडामध्ये हे विदर्भामध्ये असणारे आणि काही गुजरातमध्ये असणारे, ज्यांना आज आपण महानुभाव म्हणतो, हे या नाथ संप्रदायाशी वेगवेगळ्या रूपाने संबंधित आहे. ते नाथ पंथाचे आहेत असं मी विधान करत नाही, पण त्यांचा नाथ सिद्धांशी आणि लोकांशी, विशेषतः जालंधरची जी शाखा आहे, जालंधर नाथाची जी शाखा आहे, त्याच्याशी या चांगदेव चक्रपाणीचा उल्लेख केलाय. डेरीने असं विधान केलं की चांगदेव चक्रपाणी हे नाथपंथी आहे. ते नाथपंथी नव्हते, महानुभाव पंथामुळेच नाथपंथी. नाथपंथाबद्दलचे त्यांचे ग्रंथ आहेत महानुभावांचे. आणि त्याच्यातला नागदेवाचार्याचा शिष्य आहे तो दामोदर पंडित आहे. त्याच 1240 मध्ये त्यांनी त्या एका नाथ याच्याशी हे केले आहे. त्याला सर्व शब्दी असं म्हणतात, चौपदी असं म्हणतात. आणि त्या चौपदीवर 3 महानुभावांच्या टीका आहे. त्या
त्या सगळ्या टीका त्यांच्या वेगवेगळ्या लिपीमध्ये आहेत. काही सगळ्या आहेत, काही पारिभाषिक लिपीमध्ये आहेत. तर अशाच रूपाने महानुभावांनी नाथपंथाचा अभ्यास केलेला आहे. म्हणून त्यांची नावं त्या ठिकाणी अभ्यासाच्या संदर्भात किंवा विवेचनाच्या संदर्भात येतात आहे. याचा अर्थ असा की येणारे उल्लेख हे केवळ उल्लेख आहेत म्हणून ते नाथपंथी आहेत ही विधानं करता येत नाही. ते कोणत्या संदर्भात विधानं करतात आहे, चर्चा करतात आहे, ते आपल्याला दिसून येत संबंधी एक गंमत मी आपल्याला सांगतो. गणेश त्र्यंबक देशपांडे हे नागपूर विद्यापीठाचे संस्कृतचे विभाग प्रमुख होते. त्यांनी भारतीय साहित्यशास्त्र नावाचा प्रख्यात ग्रंथ लिहिलाय आणि त्यांनीच मला ही गोष्ट सांगितली. कारण त्यांचे माझे संबंध असे, आम्ही ज्या गावचे जोशी त्या गावचे ते देशपांडे. तर त्यांनी मला अशी गंमत सांगितली की मी म्हणे नांदेडला गेलो आणि नांदेडला गेल्यानंतर भाषण देता बोलत असताना सगळ्यांच्या डोक्यामध्ये अभिनवगुप्त भरलेला होता. ज्ञानेश्वर हे अभिनवगुप्त सांगतात आहे. तर नरहर पुरणकर होते, हे नाव आपल्याला अनेकांना माहिती असेल, हे मला जीटीने सांगितलेली. आणि मधूनच उठून उभे राहिले. अहो हे तर अभिनवगुप्त सुद्धा असंच सांगतात आहे आणि तुम्ही काय आहे असं म्हणता. जीटी म्हणे शांत म्हणे, तुम्ही शांत व्हा, तुमचे विधान सांगा मी ऐकतो. ऐकलं त्यांचं. त्यांनी तावाने सांगितलं की सगळं असंच आहे. तर पुरणकर हे बरोबर आहे, पण तुम्ही ही गोष्ट का विसरता. अभिनवगुप्त हे पूर्वजांचं मत कोट करतोय, स्वतःचं विधान नाही करत. आणि ही आपली अभ्यासाची अध्ययनाची पद्धत आहे पुरणकरची बस. तर पुष्कळदा काय होतं धैर्याच्या बाबतीमध्ये मला पदोपदी आहे म्हणून मिराश वेळ की अहो काय तुमच्या मागे लागतात त्यांच्या. ही ते फंटास्टिक पर्सन फॅन्सी पडली नाही त्यांचं वैशिष्ट्य संपलं. तर आपल्याला असं दिसलं की कोणती व्यक्ती कोणत्या संदर्भात काय विधान करते आहे हे तपासल्याशिवाय ते नाथपंथाचे होते का महानुभावांचे होते हे आपल्याला मांडता येत नाही. ही गोष्ट इथे प्रामुख्याने मला मांडायची. आणि म्हणून नाथपंथातला एक जो गट आहे तो जालंधर शाखेचा आहे. दुसरा गोरक्ष भर्तुहरीचा आहे. भर्तुहरीची भाऊज आहे. भर्तुहरीचा भाऊ विक्रमादित्य हा उज्जैनचा काही काळ राजा होता. सुदैवाने इंदूरचे आपलं उज्जैनचे वाकणकर यांनी उज्जैनचे आणि परिसरातले शिलालेख छापलेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी उज्जैनचा विक्रमादित्याचा शिलालेख छापलेला आहे, पण तो खंडित आहे. त्याच्यामुळे एवढंच होतं आपल्याला कळतंय काल नाही त्याच्यामध्ये की उज्जैनला विक्रमादित्य नावाचा राजा होता. पण लिहाचरित्रामध्ये कथा अशी आलेली आहे की या विक्रमादित्याची पत्नी ही मुक्ताई नावाची होती आणि ही विदर्भामध्ये सालबर्डीला जाऊन राहिलेली होती आणि पुढे चक्रधराला ती भेटलेली आहे. त्यावेळेस ती अतिवृद्ध होती. चक्रधराची तिची भेट शके 1170च्या दरम्यानची झाली. त्यावेळेस ती अतिवृद्ध होती. तर 70-80 आपण धरू, 80 जरी आपण धरलं तर त्या मुक्ताबाईचा काळ शके 1100 किंवा 1090 येतो. त्याच्या अगोदर भर्तुहरी तिचा दीरच आहे. तर भर्तुहरीच्या परंपरा विदर्भामध्ये होत्या. आजही जळगाव जामोदला भर्तुहरीचं मंदिर आहे, तिथे यात्रा होती. तर ही माहिती म्हणजे परंपरेतून आलेली माहिती जळगाव जामोदचं भर्तुहरीचं स्थान आणि रियाची माहिती ही सुसंगत होते. म्हणून गोरक्ष आणि भर्तुहरीची दुसरी शाखा महानुभाव परंपरेमध्ये त्यांची वर्णन आहे. हा दुसरा भाग. तिसरा भाग जो आहे तो घोडाचोळी सारख्या संतांचा आहे की हे गोरक्ष आणि मत्स्यंद परंपरेतले नाही, निश्चित नाही. ही दुसरी तिसरी काहीतरी शाखा असावी असं दिसतंय. पण या शाखेचा मूळ पुरुष कोण असावा याचा पत्ता लागला. इतकं मात्र निश्चितपणे सांगता येतं की चक्रधराच्या काळामध्ये 1180 ते 1185च्या काळामध्ये नाशिक ते गंगाखेड किंवा गोदावरी किंवा पैठण इथपर्यंत नाथपंथ पसरलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्याची औसा नावाची शिष्या होती, ती नाथपंथी होती. तिच्याजवळची कृष्णाची आणि देवीची मूर्ती चक्रधराने नदीमध्ये विसर्जित करायला सांगितली, ती लीळा त्याच्यामध्ये आलेली आहे. तर अशा तऱ्हेने आपण महानुभावांचा जर विचार केला तर त्याच्यातून येणारे नाथांचे उल्लेख हे आपल्याला आपल्या अभ्यासाला उपयुक्त ठरतात आणि त्याच्यातून आपण वेगवेगळी आपली विधानं करायला येऊ शकतात. हा एक नाथपंथाचा भाग झाला. दुसरा भाग जो आहे तो तंत्रविद्येचा.
आणि नाथपंथाचे सगळे नाथपंथीय हे तांत्रिक शैव आहे. आणि हाच नेमका फरक कालमुख, पाशुपत आणि नाथपंथांचा आहे. कालमुख, लाकुळी, शैव जेवढे आहेत ते तांत्रिक शैव नाहीये, ते योगी आहे. योगावर त्यांचा मोठा प्रभुत्व आहे, याचं काही शंका नाही. पण हे नाथपंथी जे आहे हे योगी आहेत आणि हे तांत्रिक आहे. आणि यांची योग साधना ही तंत्रविधानानुसार होते. याचं उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वरीतील 6वा अध्यायच नाही तर प्रत्येक अध्यायात योगाचे आणि कुंडलीचे जे उल्लेख आलेले आहेत ते तर आपण जर तपासले तर ते सर्व नाथपंथीय शक्ती परंपरेतले आहेत, ते तांत्रिक परंपरेतले आहेत, हे आपण पाहिलं. आणि म्हणून नाथपंथातली ही शक्ती उपासना ज्ञानदेवाने सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. नाथपंथाचा नियम असा आहे, त्याच्यातल्या 2 शाखा आहेत उपासनेच्या. डॉक्टर कुमुद गोसावींचं हे होतं की आम्हाला उपासना आणि साधना पद्धतीबद्दल थोडंफार सांगा. मी 1-2 त्याच्याबद्दल मुद्दे आपल्या समोर सादर करतोय. तर हा की सगळे नाथपंथी जे आहे ते शक्तीचे उपासक आहेत. आणि नाथामध्ये 2 भाग आहेत, शिवाकडून शक्तीकडे जाणं योग मार्गाने आणि शक्तीकडून शिवाकडे येणं योग मार्गाने, तंत्र मार्गाने, हा दुसरा भाग. तर योग तंत्र मार्गाने शिवतत्वाकडे जाणं उपासना क्षेत्रामध्ये तो नाथपंथ आहे. आणि या नाथपंथाची जी उपासना आहे, आणि म्हणून ज्ञानेश्वर काय उल्लेख करतात आहे, ज्ञानेश्वर असं म्हणतात आहे की आदिनाथाने शक्तीच्या कर्णकुळी सांगितलं. ज्ञानेश्वरीची अशी एकही प्रत नाही की जेव्हा गुरु परंपरेमध्ये आदिनाथ शिव याच्याकडून मत्स्येंद्राला ज्ञान मिळाले, एकही प्रत मला पाहायला नाही मिळाली. मी ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती पाहिल्या, पण इथे मात्र सगळ्या प्रतीमध्ये हा पाठ आहे की शक्तीला, शिवाने शक्तीला सांगितलं आणि शक्तीने मग जे हे केलं ते मत्स्येंद्राने घेतलं. म्हणजे मत्स्येंद्राची उपासना, पिंडे पिंडाचा ग्रासू तो नाथ संकेतीचा दंशू परी दाऊनी गेला महाविष्णू. ही जी 22व्या अध्यायात आलेली आहे याच्यातला महाविष्णू मत्स्येंद्र आहे. नाथपंथामधला संकेत असं आहे, मत्स्येंद्राला ते मत्स्येंद्र म्हणत नाहीत, महाविष्णू म्हणतात. आणि महाविष्णू हा कमला दशमहाविद्येचा प्रधान शिव आहे. तर अशी शक्ती प्रधान उपासना नाथपंथाची आहे. त्याच्यात तंत्र साधन आहे, तंत्र मार्गाची साधना ती आलेली आहे, ती योग मार्गाची आहे, ती योग मार्गाची साधना आहे आणि तंत्रविद्येची आहे. म्हणून नाथपंथाचा हा प्रधान विशेष आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा विशेष असा की नाथपंथाचं एक करत असताना शक्तीची उपासना ही 2 तऱ्हेची आहे. आपण जे नवरात्र घेतो आणि सप्तशतीचा पाठ करतो, हा सप्तशतीचा पूर्ण पाठ मार्कंडेय पुराणातला आहे, हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. हा मंत्रात्मक पाठ असलेला जो आहे हा दुर्गेचा आहे, हा दुर्गादेवीचा पाठ आहे. म्हणजे शक्तीचं जे एक रूप आहे दुर्गा रूप, त्या दुर्गादेवीचं आहे. आणि ती एकटी दुर्गा नाही, ती त्या नवदुर्गा आहे. आणि प्रत्येक दुर्गेचं 9 फंक्शन आहे, वेगवेगळं फंक्शन आहे. तर तो सगळ्या नवरात्रामध्ये आपण विधी करतो. प्रत्येक दुर्गेचं करत नाही आपण, पण दुर्गा प्राधान्याने मूळ देवता दुर्गा आणि मग त्यांच्या आधाराने मग तो शक्तीचा पाठ सुरू होतो आपला. हा आपला उपासनेतला सर्वमान्य असा प्रचलित असलेला पाठ आहे. पण दुसरी जी शक्तीची उपासना आहे ती त्रिपुरा सुंदरीची आहे. आणि त्रिपुरा सुंदरी आणि ललिता देवी किंवा इतर जे नवनाथ जे आहेत हे या त्रिपुरा सुंदरीचे उपासक आहेत या परंपरेमध्ये. आणि त्याच्यामध्ये काय त्यांचा एक क्रम आहे. तो क्रम असा आहे की आपण जर सुरुवात जर केली त्यांच्या उपासनेची तर प्रथमतः भैरवाची पूजा करावी लागते, उपासना करावी लागते. आणि भैरव आपल्याला माहित आहे, भैरव हे शक्तीचे आहेत आणि भैरव हे शिवाचे आहेत. भैरव हा जो आपल्या परंपरेतला इकोनॉग्राफी मधले जे अभ्यासक आहेत ते भैरवाबद्दल सांगते की भैरवा वगैरे सर्व आहे, पण त्यांचे खरे 2च विभाग आहेत. एक तर तो भैरव शिवाचा असेल किंवा एक तर भैरव तो शक्तीचा. आजही आळंदीमध्ये भैरवाचं ठिकाण आहे.
आता आळंदी हे कोणतं ठिकाण आहे? सिद्धेश्वराचं ठिकाण आहे, ज्ञानेश्वराच्या समाधीचं ठिकाण आहे ते अगदी. तर त्या ठिकाणी येणारे सगळे सिद्ध मंडळी आहेत, ते सगळे भैरव आणि शक्ती सिद्ध परंपरेतले आहेत, म्हणून ते शैव परंपरा. तर आधी आळंदीच्या ठिकाणी भैरवाचं ठिकाण ही कल्पना आपल्याला कशी का वाटते? का यावं तिथे भैरवाचं ठिकाण? कारण की आळंदी हे नाथपंथीयाचं प्रधान ते तीर्थक्षेत्र होतं, तिथे सिद्धेश्वर आहे. आणि आपण ज्ञानेश्वराची समाधी कशी आहे? आपण सरळ आपण दर्शन घेतो, तसं नाही. ज्ञानेश्वराचे समाधीचं मुख नंदीकडे आहे, नंदी आणि सिद्धेश्वराकडे. आपण त्यांच्या एका भागात म्हणजे उजव्या भागाचा दर्शन घेतोय, सरळच्या मार्गाने गेलो तर. पण तो जो वटवृक्ष आहे, अजान वृक्ष, तिथून जर आपण गेलो तर ज्ञानेश्वराचं मुख आपल्याकडे, म्हणून एकनाथ त्या मार्गाने गेले. हे योगशास्त्राचे तंत्रविद्येचे समाधीचे प्रकार आहेत, त्याच्यानुसार ती समाधी आहे. कशी समाधी नाही. ज्ञानेश्वर म्हणून राहिलेले आहे की समाधी भोगावी अव्यया. मत्स्येंद्राने समाधी कशी घेतलेली आहे? अखंड समाधीमध्ये आपण राहावं, अव्यया, कोणत्याही स्वरूपाचा अर्थ आहे. तर ती समाधी ज्ञानेश्वराने घेतलेली आहे, ती अव्यय आहे, म्हणून त्याला आपण चिरंतन किंवा याची संजीवन समाधी म्हणतो, हे नाव आलेलं आहे. पण ही समाधी दुसरं स्थान आहे की आळंदीचं ज्ञानेश्वराचं जे समाधीचं स्थान आहे आणि पलीकडे नरसिंह सरस्वतीचं आहे. या दोन स्थानावर तुम्ही आपल्याला निश्चित सांगू शकता की कोणत्याही अभ्यासकांनी सांगावं किंवा कोणत्याही शास्त्रज्ञांनी सांगावं, अभ्यास करून सांगावं आम्हाला की इंद्रायणीला कितीतरी कालौघात पूर आलेले आहेत. आले असतील, आपण नकारण्यात काही अर्थ नाही. नाही तर पूर आणण्याचा एक प्रयोग करू शकतो आपण. कधीतरी पुराचं पाणी समाधीला आलेलं आहे काय? वास्तविक ती समाधी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? म्हणजे नदीच्या पातळीवर आहे किंवा पातळीपेक्षा खालच्या स्थानावरची समाधी आहे, खोल भागामध्ये. असं असताना पुराच्या पाण्यामुळे समाधीला धक्का लागला, असं विधान कुठेतरी आपल्याला कधीतरी ऐकण्यात आलंय का? तर समाधीची जागा शोधणं, ती पद्धतीने शोधणं, ती कशा तऱ्हेने शोधणं, आणि समाधीचे जे वरचं रूप आहे ते या पंचमहाभूताचे दर्शक कसे आहे, एक एक पंचमहाभूताला ते कसे आपल्याकडे ओढून घेतात आणि पंचमहाभूतापासून समाधीला मुक्त ठेवतात, याचं द्योतक आहे. समाधी जी वरची आहे, तुम्ही त्याला काय म्हणाल? वरच्याला जो दगडाची ते केलं ना आपण पाय ठेवतो, त्याला किती आहेत थर आहेत त्याला, म्हणजे समाधीची बांधणे. हा मुद्दा सांगण्याचं कारण असं की खरे आणि पगडी ही आणि सज्जनगडवरच्या समर्थ समाधीबद्दल विनाकारण वाद की त्यांची सगळी चर्चा ही शून्यतेकडे नेणार. म्हणून नाथसिद्धांच्या समाधी, त्याची बांधणी, ऑर्किओलॉजीची सगळी मंडळी त्याच्यात मोठी इंटरेस्ट असतील, यांनी जरूर पाहावी. आणि आपल्याला दिसून येईल की ही तांत्रिक शैव पद्धतीची समाधी घेण्याची पद्धत आणि तो संपूर्ण विधी. आणि तो घेत असताना तो शक्तीपर्यंतून आलेला आहे. त्यातला पहिला आहे तो भैरव आहे. म्हणून आळंदीमध्ये देवीचं ठिकाण नाही, पण आळंदीमध्ये भैरवाचं ठिकाण, की सिद्धेश्वराचा भैरव आहे. तो भैरव शक्तीचा नाही, तो सिद्धेश्वराचा आहे. तर अशा तऱ्हेने पहिल्या प्रथम याच्यामध्ये त्रिपुरा विद्येमध्ये पहिला जो आहे तो भैरव आहे. आणि भैरव हा शिव परंपरेमध्ये फंक्शनल आहे, शक्ती परंपरेमध्ये तो फंक्शनल आहे. म्हणून हे जे प्रख्यात ठिकाण आहे आपलं सोलापूर जिल्ह्याचं, या ठिकाणी आपण देवीचं ठिकाण म्हणतोय बरं, तर ते ठिकाण हे भैरव, तिथे भैरव कार्यान्वित आहे. भैरवाकडून आपण पुढे जातो गणेशाकडे. हे मी त्रिपुरा सिंधूची मी उपासनेची याचा कम बोलतोय. तर मग पुढे गणेशाची उपासना करते, आणि गणेशाला प्रारंभ आहे पण गणेशाला शेवट नाही. ही योगशास्त्राने तंत्रविद्येतली कल्पना आहे, आणि त्याच्यानुसार गणेशाची पूजा करावी लागते. म्हणून तो 6 हाताचा जो गणपती आहे तो नाथपंथाप्रमाणे, ज्ञानदेवाने ज्या गणेशाला वंदन केलेलं आहे तो 6 हाताचा गणपती आहे. आणि देवतांचे विग्रह आणि त्यांचे हात, त्यांच्या हातातली शस्त्र हा उपासनेतला भाग आहे. आज पुण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे
अष्टादश भुजा गणपती आहे का? अष्टादश भुजा गणपती आहे ना, की दशभुजा गणपती आहे? दशभुजा. दशभुजा गणपती हा तंत्रविद्येतला आहे आणि राजवाडे प्रत जी आहे त्याच्यामध्ये दशभुजा गणपतीचं नाव आलेलं आहे. दशभुजा गणपती. तर हे जे दशभुजा गणपती, अष्टादशभुजा हे तंत्रविद्येनुसार त्या देवता असतात आणि म्हणून इकोनोग्राफिस्ट जे आहेत त्या मंडळींनी या तंत्रविद्येचं आपली प्रत्येक मूर्तीची स्थापना ही कशी केल्या जात नाही, ही तंत्रविद्येच्या अनुरोधाने केल्या जाते. तंत्रविद्येशी त्याचा संबंध असतो आणि म्हणून त्याची उपासना होत असते, नाही तर मग तो पुतळा आहे, बाकी काही नाही. तर गणेश हा त्या तंत्रविद्येमधला आहे, तो अखंड आहे, तो सतत आहे आणि तो 6 हाताचा गणेश आहे आणि त्या 6 हाताने तो आपल्याला काय काय देतोय हे ज्ञानदेवाने आपल्याला सांगितलं. एका अर्थाने ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण नाथपंथ आलेला आहे आणि मग गणेशाकडून जो आपण जातो आहे ते हनुमंताकडे जातो, कारण हनुमंत या शक्तीचा, देवीचा त्याच्या पायाशी आहे. तर हनुमंत म्हणून दशमहाविद्याहून मग दत्तात्रय आणि दत्तात्रयाकडून मग त्रिपुरा सुंदरी शिवशेजारी आहे तिच्या, ती शिवसहयुक्त आहे. पण शिव म्हणजे त्रिपुरा नाही, त्रिपुरा ही शिवाच्या वरची आहे, हा त्यांचा प्रधान सिद्धांत आहे. आणि दशमहाविद्यामध्ये ज्या अनेक ज्या आहेत त्या प्रत्येकीचे फंक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक गौरी आहे, ही जी त्रिपुरा आहे ही गौरी रूपात आहे. हा मुद्दा मला आपल्यासमोर मुद्दाम सादर करायचा आहे. आणि गौरी कशी आहे, ही मंगला गौरी आहे, सौभाग्य गौरी आहे, ललिता गौरी आहे. गौरीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि संपूर्ण इकोनॉलॉजिस्ट आणि प्रागविद्येचे अभ्यासक यांना प्रचलित असलेली एक लज्जा गौरी आहे. हे नाव का आलं? या गौरीला लज्जा गौरी का म्हणतात? आमच्यासारख्याची, माझ्यासारखी एक किमान अपेक्षा आहे किंवा तुम्ही जेव्हा गौरीवर विवेचन करता करा, तुमचा अधिकार आहे, आम्ही नाकारत नाही तो अधिकार. पण आम्हाला ती मंगळा गौरी पासून वेगळी कशी आहे, ती सौभाग्य गौरी पासून वेगळी कशी आहे, ती गौरी हरामधून हरगौरी पासून तिथे वेगळी कशी आहे, गौरी शंकर मध्ये शंकर आणि गौरी हे दोन्ही पद जे असली त्यांचे फंक्शन्स कसे वेगळे आहेत, या मुद्द्याचा विचार कराल की नाही? की लज्जा गौरी म्हणजे कॉलगर्ल मुका, असं कसं होईल? कसं काय समजतं? तर लज्जा गौरी ही काय? लज्जा गौरी ही शिवाची समाधी अवस्था आहे. शिवाचं समाधीमध्ये जे स्फुरण होतं दॅट इज लज्जा गौरी. आणि म्हणून त्या ठिकाणी ती समाधी अवस्थेतली जी गौरी आहे तिचं दुसरं नाव मी तंत्रविद्येतलं विधान करतोय आणि जाणीवपूर्वक विधान करतोय, ती प्रमदा दिगंबरा आहे. आणि म्हणून तिचं विशेषण लज्जा गौरी नाही, तिचं लक्षण नाही, ते तिचं विशेषण आहे. मुळात ती प्रमदा दिगंबर आहे आणि प्रमदा दिगंबरा ही तंत्रविद्येतली सगळ्यात मोठी अवस्था आहे देवीची. अशा तऱ्हेने हे उपासनेतले एक एक अंग आहेत, तर त्याच्या अथांग आहेत ते अगदी बिलकुल. हे या ठिकाणी मी सादर केलेले आहेत, काही फार अल्प प्रमाणामध्ये सादर केले आहेत. मला याची कल्पना आहे. आपण सर्वांनी मला ही संधी दिली, आपले सर्वांचे आभार मानतो. आणि मला एक धुंडाबाजाने एकदा सांगितलं होतं की हे पाहुणे, मी तुला एकच सांगतो, धुंडाबाचा माझ्यावर मोठा लोभ होता. ते वाचवणार आहे की आपण साधे लोक आहोत आणि आपलं कोणी बोलत असेल तर आपण ते त्यांना सांगेन, निवेदन करताय, प्रवचन करायचं नाही, व्याख्यान त्यांना देण्याचा आपल्याला अधिकार नाही. ती मोठी माणसं आहे. आपण फार फार ते निवेदन करू शकतो. निवेदन का करू शकतो? कारण की ते आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ खर्च करून आपल्याला देऊन राहिले. कोणाच्या आयुष्यामध्ये एक क्षणभर सुद्धा आपण वाढवू शकत नाही. त्या एका क्षणापेक्षा ते 10 मिनिटं जरी त्यांनी त्यांच्या आयुष्याचे दिले त्या वेळात ते काही करू शकतात, पण ते आपल्याला देऊन राहिले. तर अशा बहुमूल्य वेळ आपल्यासाठी खर्च करणारे जे श्रोते असतात त्यांना म्हणजे समर्थांचे वर्णन केले, ते वक्त्यांचेही वक्ते असतात.
तर त्यांना तुम्ही वंदन करा. आणि तो विठ्ठल जो आपला देव आहे तो वर राहून सर्व ऐकतोय. तर हे पाहतो, ऐकणार आहे तो सर्व, तो बहिरा नाही. तर हे सर्व असं आहे. आपण सर्वांनी ते मला या ठिकाणी बोलावलं, शांतपणे ऐकून घेतलं आणि मला जी संधी दिली याबद्दल पुन्हा पुन्हा आपल्याला वंदन करतो. आभार मानण्याची माझी योग्यता नाही. आपल्याला वंदन करतो मी. आणि मी वर्तमानपत्रात वाचलं की बोरुडकर साहेबांना मोठा मान सन्मान मिळाला. ते फार मोठे थोर आहेत. त्यांचं अभिनंदन करावं एवढ्या लायकीचा मी नाही, पण मला आनंद झाला. अगदी मनापासून आनंद झाला. एवढं मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार नमस्कार. जोशी साहेब, मी देगलूरकर बोलतोय. हा बोला साहेब बोला. हा आम्ही काय केलं, हं, इथे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज आहे बरं. पुण्याला. तिथे एक देऊळ बांधलं गेलं गणपतीचं. तेव्हा मला त्यांनी विचारलं होतं की तुम्ही गणपती कसा असावा हे तुम्ही सांगा. तर मी षड्भुज गणेश याची हं. उपासना तिथं आवश्यक आहे असं सांगितलं. आणि आता तिथे षड्भुज गणेशाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या देवळामध्ये. हे एकमेव देऊळ आहे भारतामधलं जिथं षड्भुज गणेशाची मूर्ती आहे देवळात. भारतात दुसरीकडे कुठेही नाही. हे आपल्या नाथ संप्रदायाचे आमच्यावर जे संस्कार झाले त्याच्यामुळे मला हे साधू शकलं असं मी म्हणेन. आणि शंभा मुजुमदारनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, कोणती मूर्ती कशी ठेवायची हे तुम्ही सांगा म्हणून. तर ते मी सांगितलं. आपल्याला ही गोष्ट ऐकून आनंद होईल म्हणून आपल्याला सांगितलं मुद्दाम. अगदी निश्चित अगदी. उत्तम झालं, ते पण तुम्ही थोडक्यात केलंय, झालं. पण तो आनंद द्विगुणित होत आहे. का तुम्ही त्याच्यात भाग घेतला आहे, पण तो आनंद दुप्पट होत आहे म्हणतात. आपल्याला आपलं भाषण उत्तम झालं, पण थोडक्यात झालं असंच मला वाटतंय. अजूनही खूप संशोधन केलं आपण. आपले खूप आभार. छान झालं. रिद्धी हा मॅम. बाहुलकर सर आहेत का? नाही मॅम, मी त्यांना परत एकदा फोन करून बघते. नाही मग ठीक आहे ना. जामखेडकर सर आहेत का? हो हो आहेत ना. मग जामखेडकर सरांना आभार प्रदर्शन सांगशील का त्यांना? कारण मी फारच तोकडी पडेन त्यांनी सरांनी काय सांगितलं याचं काही म्हणायला. मी आहे, मी तुम्हाला बघतोय आणि आणि व्याख्यान ऐकलं मी. काल काल डॉक्टर जोशी माझ्याकडे आलेले होते. आम्ही काही गप्पा मारल्या. ते माझे फार जुने आहे, मोठे आहेत, ते मला मित्र मानतात, त्याच्याबद्दल मला आनंद आहे. हे व्याख्यान ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की आपली संशोधनाची एक पद्धत असते. त्या पद्धतीमध्ये काही गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात. उदाहरणार्थ, माझ्यासारखा माणूस जेव्हा महानुभाव ग्रंथातील आणि त्यातल्या जास्त काय मी सांगणार, लीळा चरित्र किंवा स्थानभूती याच्या पलीकडे माझं वाचन नाही. परंतु ते जेव्हा आपण वाचतो त्यावेळी आपण अशा रीतीने जात असतो की डॉक्टर कोलते यांनी एक प्रमाणित ग्रंथ म्हणून आपल्या समोर ठेवलेला आहे. जेव्हा मी संशोधन करतो आणि मी ते सगळीकडेच बुचकोळ्या मारत असतो, तेव्हा मी जेव्हा संशोधन करतो त्यावेळी मी काही गोष्टी गृहीत धरतो. तेव्हा माझ्या दृष्टीने कोलत्यांनी जी प्रत सिद्ध केली ती प्रमाणित आहे. आणि पुढे मी माझं संशोधन करतो, कारण माझ्या दृष्टीने माझा जो मुख्य आहे तो, उदाहरणार्थ मी रेणुका महात्म्याच्या कामासाठी म्हणून महानुभाव ग्रंथ वाचतो.
किंवा मला ते आवश्यक वाटतं, कारण त्या ठिकाणी अनेक गोंधळासंबंधीचे उल्लेख येतात. ते तपासण्यासाठी मी हे केलं. आजचं व्याख्यान ऐकून लक्षात येतं की हे जरी आपल्याला आवश्यक असलं तरी मधून मधून प्राध्यापक जोशींच्या सारखी जी माणसं आपल्याला काही सांगतात त्याच्याकडे मोठ्या गंभीरपणाने लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या विवेचनामध्ये उदाहरणार्थ मी जे 3 मुद्दे ऐकले, मला एक 4-5 मिनिटं उशीर झाला असेल, त्याप्रमाणे त्यांनी पहिली जी गोष्ट सांगितली की नाथ संप्रदायाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला जो लीळा चरित्र आहे त्याचा सुद्धा अभ्यास करायला लागणार आहे. आणि त्यांनी त्यांच्या दाखवलेल्या प्रमाणावरून लक्षात येतं की आपण ज्याला प्रमाणप्रत म्हणून मानतो ती प्रमाणभूत असेल असंच नाही. आणि म्हणून दरवेळी आपले संदर्भ ग्रंथ जे आहेत ते तपासून पाहिले पाहिजे, त्याची जाणीव होते. त्यांनी अनेक संशोधकांचा उल्लेख केला आणि त्यामुळे त्यांनी काढलेल्या सगळ्या कंक्लुजन्सवर, निष्कर्षांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास न ठेवला पाहिजे, किंवा विश्वास ठेवताना डोळे न झाकता डोळसपणाने त्याचा विचार करून नंतर ते ग्रंथ जे आहेत ते प्रमाण म्हणून वापरले पाहिजे हे लक्षात येतं. त्यांचा दुसरा भाग होता आणि त्यांनी तो समर्थपणाने मांडला, आणि तो म्हणजे असा की बिट्ट हा शब्द किंवा विट्ट हा शब्द त्यांनी मोठं व्यवस्थित रीतीने सांगितलं. त्यांनी अनेक, मी नोट केलं त्याप्रमाणे त्यांनी कमीत कमी 7 ते 8 शिलालेखांचा, ताम्रपटांचा उल्लेख केला. तो उल्लेख करण्याच्या मागे त्यांचा हेतू असा होता की बिट्ट हा शब्द फार जुन्या काळापासून आहे आणि त्याची प्राचीनता कमीत कमी 5व्या-6व्या शतकापर्यंत जाते. त्याच्याच बरोबर दुसरा त्यांनी एक सांगितलं, आणि ते म्हणजे पांडुरंग हा शब्द आहे. मला आता सांगायला लागेल, तुम्हाला काही हरकत नाही, की पांडुरंग हा शब्द, पांढर अंग, ज्याचं अंग पांढरं आहे. तुम्ही एकदा ही कल्पना लक्षात घेतली म्हणजे तुमच्या लक्षात येतं की पांढरं अंग जे आहे ते सामान्यपणाने शिवभक्ताचं असतं, कारण तो भस्म उद्धुलित अंग असा असतो. त्यामुळे ती जी पांडुरंग पल्ली असेल त्याचा जर संबंध शिवाशी असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. बिट्ट शब्दाबद्दल माझंही अंडरस्टँडिंग जे आहे ते अगदी क्लिअर आहे. प्राकृत मध्ये विष्णू असं रूप होतं, विष्णूचं विष्णू असं रूप होतं, आणि त्याच्याच बरोबर त्यातल्या त्याच अपभ्रंशामध्ये ते विट्ट किंवा विठ्ठ असं होतं. वसुदेवहिंडीमध्ये उल्लेख आलेला आहे एका वासुदेवाचा, तो तिविठ्ठू असं म्हटलेला आहे त्याला. तो कदाचित त्रिविक्रम विष्णू असावा. तिविठ्ठू नावाचा वासुदेव आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 9 वासुदेव आहेत, त्यातला एक वासुदेव जो आहे तिविठ्ठू आहे. आणि हे तर प्रसिद्धच होतं. विष्णुवर्धन जे आहे त्याचं नाव बिट्टर असं होतं. तो बिट्टू आपल्याकडे सुद्धा त्याचा संबंध कसा आहे ते सांगतो. आपल्याकडे जर एखादा बुटका माणूस असेल त्याला बिट्टा म्हणतात. तो बिट्टा म्हणजे, कारण विष्णू वामन आहे म्हणून तो बिट्टा. त्याला आपण बुटका म्हणतो ना, कारण विष्णू हा जो आहे, विष्णूचा जो अवतार आहे तो त्रिविक्रम विष्णू आहे, आणि त्याच्यामुळे त्याची 2 स्वरूप आहेत की जी तिन्ही आकाश व्याप्त करून टाकतात, आणि त्याच्याच बरोबर तो वामन सुद्धा आहे. ही कथा ऐतरेय ब्राह्मणापासून चालत आलेली आहे.
आणि त्यामुळे बिट्टिगर रस म्हणजे तो विष्णुवर्धनच आहे, याच्यात काही शंका नाही. आणि त्याच्यामुळे त्याची प्राचीनता जर पुलकेशी पर्यंत म्हणजे 6व्या शतकात 7व्या शतकापर्यंत जात असेल तर त्यात काय आश्चर्य वाटायचं कारण नाही. त्यांनी पांडुरंगपल्ली असाही उल्लेख केला. अनेक लोकांच्या विवेचनामध्ये ते येतं. त्यांच्या विवेचनावरून माझ्या असं लक्षात आलं की या सर्व एकतर विट्ट किंवा बिट्टू किंवा बिठ्ठू हे शब्द जे आहेत ते विष्णूशी संबंधित आहेत आणि त्याची प्राचीनता जवळजवळ तितकी जाते. एक भाषाशास्त्राचा अभ्यास म्हणून आणि त्यातल्या त्यात प्राकृत आणखी अपभ्रंशचा अभ्यासक म्हणून मला ते सहज पडतं अगदी. आणि माझेही पहिल्यापासून तेच म्हणत होतं की बिट्टिग हा जो आहे हा विष्णू आहे. पण जसं त्यांनी एक नवीन आपल्याला विचाराची दिशा दिल्यासारखं केलंय आणि ते म्हणजे असं की आपण आता गंभीरपणाने उदाहरणार्थ दिंडीश हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी मला असं सांगितलेलं आहे पूर्वीच्या अभ्यासकांनी की दिंडीर वन म्हणजे तिंतिणी वन आहे, चिंचेचं वन आहे. लोक म्हणतात त्याप्रमाणे दिंडीर वन. आणि हा शब्द जो आहे हा तमिळ मधून आलेला आहे, म्हणजे दक्षिण भाषेतून आलेला आहे. आता जे विठ्ठलाचे अभ्यासक असतील त्यांनी त्याचा एकमेकांचा संबंध कसा येतो त्याची संगती कशी लावायची हे त्यांनी ठरवायचंय. त्यांनी सांगितल्यानंतर आपण त्याचा निश्चितपणाने विचार करू. तिसरा जो मुद्दा त्यांनी मांडला तो बराच कॉम्प्लेक्स आहे, समजायला थोडस कठीण आहे. ज्या माणसाला नाथ संप्रदायाची ज्या निरनिराळ्या 3 किंवा 4 शाखा असतील, एक रस संप्रदाय आहे, एक कौल संप्रदाय आहे, त्याच्यानंतर एक भर्तृहरित संप्रदाय आहे, जालंधर हा बहुतेक रस संप्रदायाशी संबंधित आहे, कौल संप्रदायाशी संबंधित आहे असा माझा समज आहे. तेव्हा या निरनिराळ्या प्रकारच्या संप्रदायाच्या ज्या शाखा आहेत त्यांचा जोशींनी व्यवस्थित रीतीने अभ्यास केलेला आहे आणि त्यांची जी ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यांची जी निरीक्षणं आहेत, त्यांच्या प्राचीन संत वाङ्मयाच्या अभ्यासातून जी त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहेत त्याचा खरोखरच अत्यंत गंभीरपणाने विचार करायला पाहिजे. आणि परत परत लक्षात येतं की प्रत्येक संशोधकाला असं वाटतं की आता मी जे आहे ते सर्व सत्य सांगून टाकलेलं आहे, आता याच्या पुढे कोणी काही काम करायची जरूर नाही. मी व्याकरणाचा विद्यार्थी असल्यामुळे मला एक गमतीदार गोष्ट आठवते पाणिनीच्या अष्टाध्यायीतली. त्यातली एक कन्सेप्ट फार गमतीदार आहे. पाणिनीची कन्सेप्ट अशी आहे की त्याने जवळजवळ 2000 सूत्र रचली आहेत आणि ती 8 अध्यायामध्ये आहेत. त्यातले 7.25 अध्याय जे आहेत ना त्याच्यामध्ये विप्रतिषेधे परम कार्यम असं म्हटलेलं असतं. म्हणजे जर 2 सूत्र एके ठिकाणी लागू पडली एखाद्या कुठल्याही साधितामध्ये, शब्दाच्या साधनेमध्ये, तर त्यातलं जे नंतरचं सूत्र आहे ते प्रभावी असतं. ही झाली सपाद सप्ताध्यायी, म्हणजे 7.25 अध्याय जे आहेत ते अशा प्रमाणे चालतात. 7.25 अध्यायामध्ये 2 सूत्र एकत्र आली तर नंतरचं सूत्र प्रभावी असतं. त्याच्यानंतर त्रिपादी जी आहे म्हणजे उरलेले जे 3 अध्याय आहेत त्याच्यातल्या प्रत्येक सूत्राला असं वाटतं आणि तसं धरायचं असतं की तिथे अष्टाध्यायी संपली. म्हणजे त्या ठिकाणी हा जो पूर्वीचा नियम आहे की नंतरचं लागू पडेल असं चालत नाही. पण मी या दृष्टीने लक्षात घेतो की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या तिथे सगळं संपलं संशोधन. ते तसं नसतं. आजच्या जोशींच्या भाषणातून हे आपल्याला अगदी स्पष्टपणाने सशक्तपणे लक्षात येतं की कुठेही संशोधकाला थांबता येत नाही. त्याच्या बुद्धीच्या परिश्रमामुळे, शरीराच्या वैकल्यामुळे त्याला थांबायला लागत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण संशोधनाने थांबत नाही. आणि जर संशोधन थांबलं तर ते गढूळ सुद्धा होतं. ते सारखं प्रवाही असलं पाहिजे हेच त्यांच्या व्याख्यानातून लक्षात आलं आणि त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि परत माझे लांबलेलं काहीसे रिमार्क्स जे आहेत ते थांबवतो. धन्यवाद.
रिद्धी, हा मॅम. काही चॅटमध्ये प्रश्न असले तर, नाहीतर समारोप करायचा. ठीक आहे चॅटमध्ये कोणाला प्रश्न असले तर. मॅम, प्रश्न नाही आहेत, पण मी माईक ऑन ठेवलाय, म्हणजे कोणाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ओके. मग अनुप्रिता मॅमनी हँड रेस केलाय. मॅम तुम्ही अनम्यूट करू शकता. हो. नमस्कार. माझा जोशी सरांना प्रश्न असा आहे की मी हे पहिलंच लेक्चर अटेंड करते आहे, म्हणजे नाथ संप्रदाय वगैरे ह्याच्याविषयी मला काही माहिती नाही, पण हे लेक्चर ऐकून मला खूप असं ह्याच्याविषयी माहिती किंवा अजून अभ्यास करायला आवडेल. तर मी कशी सुरुवात करावी याच्याविषयी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का? काय म्हणताय प्लीज? म्हणतात नाथ संप्रदायाविषयी त्यांना माहिती काहीच नाही आहे. माहिती करायची असेल तर मी सुरुवात कशी करावी? नाही, त्याला एकच उपाय आहे की एक तर परंपरेतले ग्रंथ वाचावे. नाथपंथाचा अभ्यास करत असताना नवनाथ भक्तिसार, आता नवनाथ भक्तिसारामध्ये सगळे लोक गोंधळतात की तो भैरव आणि नाथ यांची युद्ध कसे असतात, ते मंत्र युद्ध असतात. पण त्याहीपेक्षा भैरवाचं फंक्शन कोणतं, तर ती जी त्रिपुरा विद्येतले भैरव हे पहिले. आजच्या भाषेमध्ये सांगायचं की डोर कीपर आहे, आणि डोर कीपर मध्ये आपण जरी गेलो तर तो आपल्याला अडवतो. त्याला माहित असेल तर सलाम टोकून आतमध्ये पाठवेल, नाही की सांगा साहेब तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. तसं हे भैरव हे प्रारंभीचे आहेत, आणि ते म्हणतात तुम्हाला शिवाकडे जायचं आहे का देवीकडे जायचं आहे, की देवीकडे जायचं आहे. आणि म्हणतात तू कोण आहे, आम्हाला सगळं माहित आहे, त्याच्यातून ते आलेलं आहे. हॅलो, कंटिन्यू प्लीज. हा, तर अगोदर तुम्ही नाथपंथाचे ग्रंथ वाचा, म्हणजे त्यातले एक एक प्रश्न आले की मग त्याचा आपला विचार करते, मग सोपं काम आहे. ठीक. ते पण धन्यवाद. हे याचे ट्रॅडिशनल आहे म्हणून डिस्कार्ड करू नका असं म्हणत आहे. ते ट्रॅडिशनची माहिती देतात, ते संपूर्ण नाथपंथाची देत नाही. बरं, तिथे ट्रॅडिशन महत्वाची असते त्यांची, पण त्याच्यामुळे आपल्याला परिचय होत जातो ना, आपण हळूहळू एक एक कडे जातो. हा त्याला एक सोपा मार्ग आहे. अच्छा. कारण मी सध्या आता गीतेचा अभ्यास सुरू केला आहे, आणि त्याच्यावरनं ज्ञानेश्वरी पूर्ण हे आहे असं म्हणतात. तर माझा अजून ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही, पण ह्यात आजच्या व्याख्यानात तुम्ही ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला आणि 6 हातांचा गणपती वगैरे, त्यामुळे मला अजून क्युरिओसिटी वाढली आहे की नक्की काय काय ज्ञानेश्वरीत आहे, किंवा हे सगळं कसं इंटरलिंक्ड आहे याचा अभ्यास करायला मला खूप आवडेल. तर तुमच्या आजच्या लेक्चरनी मला खूप एनकरेजमेंट किंवा नवीन माहिती मिळाली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्स. खूप छान झालं व्याख्यान. मी सुषमा चोपडा बोलतीये. मला व्याख्यानातला एक लज्जा गौरीचा जो प्रमदा हा जो उल्लेख तुम्ही केलाय ना, प्रमदा आणि दिगंबरा, आणि ती शिवाची समाधी अवस्था असं जे तुम्ही त्याच्यावर थोडं जरा एलॅबोरेट करू शकाल? हा, ती तंत्रविद्येतली, बरं, गौरीची कन्सेप्ट जी आहे ना, मुळामध्ये गौरी कोण आहे, बरं, प्रमदा दिगंबरा हे तिचं लक्षण नाही, हे तिचं विशेषण आहे, आणि ते विशेषण अखंड नाहीये, एक विशिष्ट क्षणापुरतं आहे. तर शिवशक्ती हा विचार आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये कसा येतो याचं ते उदाहरण आहे. लज्जाशील अवस्था कालिदासाने कुमार संभव काव्य लिहिलं, आणि शिव पार्वतीचा विवाह ठरला, ते वर्णन आलेलं आहे. आणि ते वर्णन असं हळूच कालिदास काय म्हणतोय की ती पार्वती आपल्या नखाने जमीन उकरू लागली. याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या आणि कमलपत्र आणि गणयामास पार्वती, आणि हातामध्ये कमळाचं फूल होतं, ती एक एक पत्र पाहायला लागली. म्हणजे आपल्या विवाहाला किती दिवस राहिले, हा जो व्यंगार्थ व्यंजना ही जी आलेली आहे, हा आपल्या जीवनामधला आहे. तसं तंत्रविद्या ही काही मशीन नाही,
ही आपल्या शरीराशी संबंधित असलेल्या एकेका देवतेशी संबंधित आहे. आणि शरीरात कोणकोणत्या देवता आहेत, त्या शरीराशी कशा हे करतात, कसं दर्शन देतात, ते सगळे उपासनेतले विषय आहेत मॅडम. थँक्यू पण सर. लज्जा, मी तो उल्लेख याच्यासाठी केला की लज्जा गौरीचा फार विपरीत अर्थ करून त्याच्यावर ग्रंथ लिहिण्यात आले आणि त्याचा विपरीत अर्थ सांगण्यात आला लोकांना. तर तसं नाहीये तो. लज्जा हे स्त्रीचं अतिशय मधुर असं रूप आहे, दर्शन आहे, ते प्रदर्शन नाहीये. लज्जेने स्त्रीचं प्रदर्शन होत नाही, स्त्रीचं दर्शन होतं आणि ती स्त्री स्त्रीत्व आहे. ते आजच्या भूमिकेतून ते स्त्रीचं म्हणजे देवीचं रूप आहे हे तंत्रविद्या मांडते. बरोबर. हा त्याच्यातला भाव आहे मुळात. हो. आणि म्हणून प्रमद म्हणजे परिसीमा असलेली आहे हा. ती उत्कटता आणि जीवनाची परिसीमा असणारी जी हे आहे देवी आहे, ती त्याच्यामध्ये ललिता ही सौंदर्याची आहे. तिची कमनीयता, पोच, सगळं सौंदर्याचं हे वैशिष्ट्य कुठे अजूनही पोज आणि गेट, चाल. आम्हाला माहिती आहे गोष्ट. व्यक्तीची चाल आणि व्यक्तीची पोज याच्यासाठी सिनेमातले फोटोच्या फोटो येतात आपल्याकडे. पण हे कमनीयता हा जो गुणधर्म आहे हा कोणत्या तत्वामुळे आहे याचा शोध घेतला, याचा विचार केला. ललिता सहस्रनामात तुम्हाला ते पाहायला मिळेल. ओके. म्हणजे देवी उपासनेचे जे विविध प्रकार आहेत, शारदा, गौरी, वागेश्वरी, त्या सगळ्या एकेकाच्या, आणि ते सगळे मानव शरीराशी संबंधित आहेत, मानवाच्या बाहेर नसतात. हे म्हणून पिंडे पिंडाचा ग्रसू असं ते नाथपंथी म्हणतात. हा, बरोबर. म्हणून लज्जा गोळीचा अर्थ लज्जाशील असलेली देवी. शिवाला पण तिला लज्जा उत्पन्न झाली, ते जे तिचं रूप सौंदर्य आहे ते दुसऱ्या कोणाला पाहून होणार नाही. बरोबर. तर तो विचार तिथे आहे. हो. पण त्याचा विपरीत अर्थ करण्यात आला. हो, आणि त्याच्यामुळे म्हणजे खूप ठिकाणी मूर्तींची म्हणजे नष्टच केलेल्या आहेत किंवा त्या फारच निग्लेक्टेड अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत. इव्हन महाकुटेश्वराची पण म्हणजे आधी ते मंदिर असावं असं एक तिथे हे आहे, पण मूर्ती बाहेर अशीच पडलेली आहे, त्याच्याकडे कोणी बघत नाही, किंवा ती पण ऍक्च्युली ती पण तोडलेली आहे मूर्ती. ती आता राहिली तर राहील किंवा काय माहित नाही. आता एसआय कडे आहे मंदिर, पण म्हणजे जपायला पाहिजे. फारच कमी मूर्ती पण बघायला मिळतात. कालाजोगात तिची मोडतोड झाली किंवा काय केले हा वेगळा प्रश्न आहे. पण मुळामध्ये लज्जा गौरी हा संकेत काय? हो. लज्जा गौरी ही विशाल गौरीपेक्षा वेगळी कशी, ही ज्येष्ठा गौरीपेक्षा वेगळी कशी. भाद्रपद महिन्यामध्ये आमच्या विदर्भाकडे महालक्ष्मीचा सण असतो. बरं. आणि महालक्ष्मीच्या सणाची ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीची आम्हाला पूजा करतो आम्ही. तर ज्येष्ठा गौरी म्हणजे कोणती, कनिष्ठा कोणती? आई गौरी. एकच व्यक्ती वेगवेगळ्या पोजेस घेऊन, वेगवेगळी रूप घेऊन समाजामध्ये वावरत असते. मी माझ्या घरी एक घरातला कुटुंब प्रमुख आहे, कॉलेजमध्ये मी प्राध्यापक आहे, मित्रामध्ये मी मित्र आहे. प्रत्येक वेळी माझी पोज वेगळी आहे. म्हणजे A man is known by personality, हे आपलं आजचं तत्व आहे ना. नाही का? तर पर्सनॅलिटी म्हणजे काही मनुष्य नाही. तुम्ही मला किती सभ्य समजलं तर तितका सभ्य आहे का मी? हा प्रश्न मी विचारला तर मी सांगेल की नाही, मी मुळीच तेवढा सभ्य. म्हणजे आपण फक्त आपली पर्सनॅलिटी पोज करत असतो आणि त्या पर्सनॅलिटीवर आपण त्याचं प्रत्येकाचं विवेचन करतो. तर लज्जा गौरीमध्ये एका स्त्रीचं अशा तऱ्हेचं विवेचनही करणं, स्त्रीचं, देवीचं तर वेगळंच. देवीच्या तत्वाची या लोकांना काय अनुभूती आहे, तो जो अलौकिक अनुभव, तर त्या ठिकाणी काय आहे यांना की त्याच्याबद्दल विवेचन करत सुटायचं. ते सगळे देवीचे सगळे खोटे समजायचे आणि मानवाचे त्याचे इम्पोजिंग करायचं, मानवीकरण करायचं, नाही का? ते कितपत योग्य, म्हणजे कल्चरल व्हॅल्यूजच्या दृष्टीने सुद्धा कितपत योग्य आहे. प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक हे आहेत की नाही. वेस्टर्न कंट्रीज मध्ये
सिनेमाने आपण पाहतो की तो प्रियकर त्या प्रियसीच्या याच चुंबन घेतो. आपल्या भारतात करा बरं प्रयोग काय होईल तर, म्हणजे प्रत्येक याचे काही संकेत असतात. तसं ते लज्जा गौरीचं. मला असं वाटतं की मुळात गौरी कन्सेप्ट समजून घ्या. गौरी शंकर कोणचा, हर गौरी कोणचा, मंगळा गौरी कोणची, ज्येष्ठा कोणची, विशाला कोणची, लज्जा कोणची. लज्जा हा भाव कुठेही प्रगट होत नाही मॅडम, नाही का, आणि कोणाही समोर होत नाही, हे मुख्य आहे. हो बरोबर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. विजय सरांना प्रश्न आहे सर, तुम्ही विचारू शकता. हा सर नमस्कार. आज म्हणजे आजचं जे व्याख्यान आहे तुमचं ते खूप छान झालं सर. जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे. म्हणजे अजून किती सांगितलं किंवा किती दिवसभर किंवा अनेक दिवस जरी चर्चा केली तरी हा विषय काही संपणार नाहीये. पण माझा असा एक प्रश्न होता की चांगदेव राऊळ जे आहेत, चांगदेव राऊळ किंवा गुंडम राऊळ यांच्या यांची नावं जे सिद्धांच्या सूचीमध्ये आलेली आहेत आणि हे कुठेतरी म्हणजे सिद्ध होते असं त्यांना म्हणजे तत्वसार ग्रंथामध्ये किंवा हे आपल्याला थोडंसं माहित आहे. आणि महानुभाव संप्रदायाची जी स्थापना केली ती चक्रधरांनी नंतर केली. मग त्याआधी यांचा संप्रदाय कुठला असावा, तो वटेश्वर असावा किंवा नागनाथ असावा, याविषयी थोडंसं गूढ आहे. आणि की त्या काळामध्ये आपण पाहतो की हे महानुभाव झाले किंवा वारकरी झाले, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव वगैरे, यांचा जो झुकाव आहे तो कुठंतरी वैष्णवांकडे आहे. म्हणजे नाथ संप्रदाय हे मुळात शैव, शाक्त किंवा भैरव यांची उपासना करणारे होते. पण महाराष्ट्रामध्ये थोडंसं हे वेगळं चित्र दिसतंय की हे सगळे वैष्णव किंवा कृष्णाची पूजा याकडे गहिनीनाथ पण आपण म्हणू शकतो. तर त्या काळामध्ये अशी कुठली पार्श्वभूमी होती किंवा असं कुठलं काय असं होतं की वैष्णवांचा एवढा प्रभाव 13व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतो? याविषयी थोडंसं माहिती मिळाल तर थोडं बरं होईल सर. नाही, वैष्णवाचा प्रभाव वगैरे जी आपण भूमिका घेत आहे बरं का, ही हे आपला हायपोथेसिस आपण एकदा तपासून पाहिलं पाहिजे. पहिली गोष्ट की हे बरोबर आहे का आपलं हायपोथेसिस. बरं, याचं कारण असं की कर्नाटकामध्ये कदंब हा राजवंश होता. हा अतिप्राचीन आहे. म्हणजे पहिले चालुक्य होते, त्या चालुक्याच्या अगोदरचा आहे कदंब राजवंश आहे. आणि या राजवंशाचं जे ब्रीद होतं किंवा उपास्य देव होते तो जो विष्णू होता तो विष्णू शिव उपासक होता. कदंब राजवंशाचं ते स्थल पुराण आजही उपलब्ध आहे. म्हणजे विष्णू करून उपासला गेलेला शिव हे त्या वैष्णव राजवंशाचं वर्णन आहे. गुरुचरित्र आपण जर वाचलं तर 40व्या अध्यायामध्ये काशी यात्रेचा अध्याय आलेला आहे. तो अध्याय मूळचा स्कंद पुराणातला आहे. आणि तिथे विष्णूला काशीचा प्रजापती म्हटलेला आहे आणि काशीचा देव शिव म्हटलेला आहे. तर प्रजापती शिव हे जे देव आहेत या ज्या कन्सेप्ट आपल्या सगळ्या पुराणामध्ये आहेत, या आपण तपासल्या पाहिजे. म्हणजे मग शैव आणि वैष्णव हे जे लेबल्स उत्तर काळात लावल्या गेले त्याची उकल आपल्याला होऊ लागते. आपण ती लेबल्स गृहीत धरतो आणि पुढे जायला लागतो आणि मग त्याच्यावर कन्फ्युज होत जातो. मला हे म्हणायचं आहे की आपल्या प्राचीन परंपरेमध्ये वेगवेगळ्या राजवंशाचे नुसते उपास्य दैवत आपण पाहिले त्याचे आणि त्यांच्या पूजा अर्चा आपण पाहिल्या, तर त्याच्यामधून पुराणाची संगती आणि तिथून तो कल्चर इतिहास कसा डेव्हलप होत गेला की विष्णूला प्रजापती म्हणणं आणि शिवाला प्रधान समजणं हे काशी क्षेत्रामध्ये. तर स्कंद पुराण, त्याच्यानंतर शिवपुराण, हे जे आपण लिंग पुराण, मगाशी मुद्दा सांगायचा विसरलो मी की लिंग पुराण आणि शिवपुराण या दोघांची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये गुहावासी हा एक पाशुपत शैव येतो आणि हा शैव याचा निर्मिती काळ, याचा कालखंड जो आहे तो इसवी सन शके 560चा आहे. तो मुद्दा मी सांगायचा विसरलो विसरलो. तर आपण वेगवेगळ्या पुराणातून आपल्या या देवताबद्दलच्या परंपरा, त्यांच्या उपासना पद्धती याचाच आपण नीट विचार केला किंवा नीट साकल्याने विचार केला तर बऱ्याच गोष्टीची उकल आपल्याला होऊ शकते. एक प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलाय. जैन आणि महानुभाव यांच्या सहसंबंधाबद्दल थोडक्यात सांगाल का? मला तरी कोणत्याही स्वरूपाचा स्नेह संबंध असं दिसत नाही. दोघं शेजारी एकमेकाशी असले
तर बाय असोसिएशन म्हणून मैत्री असणं वेगळं. दोन शेजारी एकत्र आले, दोन वेगवेगळे, तर बाय असोसिएशन, लॉ ऑफ असोसिएशन, बाकी काही नाही. ओके. सो आता मला मी काय बोलावं हे मला समजतच नाहीये सर. पण म्हणजे असं ते सगळं धो जे वाहत आहे त्याच्यात मी अजून जेमतेम माझं डोकं वर येते. पण आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. आणि आपलं हे आम्ही यूट्यूब वगैरे ठिकाणी टाकू शकतो का आपलं हे हो, ते आजचं? करू शकतो, काहीच हे नाही. कारण सहज हे अगदी. मला सुद्धा स्वतःला 7-8 वेळा ऐकल्याखेरीज ते सगळं उलगडणार नाही. पण ते सगळ्या लोकांना पण फायदा होईल सर. सर खूप खूप आपले आभार. थँक्यू. हे पण एकच सांगतो, धन्याचा बी महाल हमाल बरं फोडिले कोठार. हे कोठारातलं धान्य काढायचं आणि मी हमाल असल्यामुळे ते वाटून द्यायचं. ठीक आहे सर. सो कॅन आय रिद्धी, कॅन वी एंड द मीट? येस मॅम. Dr. Baholkar, by the way, said that he was not well, therefore he could not come. He could Okay. not join. Yeah, thanks. हा, एकच गोष्ट सांगतो जाता जाता, हा, जरूर. एकच गोष्ट सांगतो मॅडम. हॅलो, चालू बोला, आहे? बोला, हो हो चालू आहे. हा, पुराणाचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्याजवळ माझ्या संग्रही शके 1465 सगळ्यात जुनी पुराणाची प्रत आहे, भागवत पुराणाची. मोस्ट प्रॉब्ली जगामधली ती प्राचीनतम प्रत असावी, पहिला किंवा दुसऱ्या नंबरची. पूर्ण असं मॅन्युस्क्रिप्ट आहे. म्हणजे भागवत पुराणाचं अध्ययन जर कोणाला करत असेल तर प्राचीन प्रत कशी असते, त्याचं हस्ताक्षर कसं, त्याची लिपी कशी, ते पाहण्यासारखं आहे. मॅन्युस्क्रिप्टच्या दृष्टीने म्हणतो, ही फक्त माहिती देतोय बरं. आणि बहुलकर सरांना ह्याच्यात खूप इंटरेस्ट असेल, कारण मला असं वाटतं भांडारकर मध्ये याच्यावरती चाललेलं आहे. पण anyway, ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. Anyway. आपण ह्याची केलं, थँक्स फॉर इट. बहुलकर जे आहेत ना, ते भागवत पुराणाची क्रिटिकल एडिशन करतायत. त्यांना कदाचित तुमच्या या प्रतीचा उपयोग होईल आणि ते सांगू शकतील की तुमची सगळ्यात प्राचीन आहे किंवा नाही. त्यांना उपलब्ध असलेल्या प्रतीमध्ये एखाद्या वेळेस मला माहित नाही, परंतु तुम्ही त्यांच्याशी जर बोललात तर त्यांना उपयोग होईल आणि तुम्हालाही आनंद होईल. हो, जरूर जरूर सर, जरूर. सर म्हणाले होते, बहुलकर सर म्हणाले होते, पण टुडे ही कुड नॉट अटेंड. ते म्हणाले होते बोलताना की काही अडचण असेल नाही, मी मेन्शन केलं होतं की सर जे माझं ना थोडंसं असं नारायण नारायण करत ते वीणा नाही, पण सगळ्यांकडे जाऊन मी काहीतरी सगळं सगळं सांगत असते. तुम्ही मला सांगितलं भागवत पुराण, ते मी त्यांना सांगितलं, मग त्यांना खूप इंटरेस्ट होता. पण आज ते जॉईन. सो रिद्धी, हो मॅम. कॅन वी Yes, थँक्यू सर. आमखेडकर सर, असं तुम्ही असलात की आम्ही काय ऐकलं ते आम्हाला जास्ती समजतं. नाही, आपलं मनपूर्वक आभार राहील. सर पण थँक्यू सर. ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, चल बंद करू. चला चला. हो मॅम, करते.